तेवढं पाठवून टाक. रिअल मार्केटला चुकीचं झाले. रिअल मार्केटमध्ये सर आणि दुसरा विषय काय झाला, आपण एक मंगल कार्यालय ज्युनियरला बांधलंय ना, त्या मंगल कार्यालयामध्ये लोकांनी 10,000 रुपये डिपॉझिट 2 वर्षापासून भरले, त्यांची ते रिफंड देत नाही. कमीत कमी 380 लोकांची असतील लोक ज्यांनी कार्यक्रम केले, 10,000 रुपये डिपॉझिट घेतात पालिका, 2-2 वर्ष अर्ज करतायत, त्यांचे पैसे लोक त्यांना रिफंड करत नाही. हा मुद्दा एक गंभीर आहे. आपण जी समाज मंदिरं बांधली ते ऍक्च्युली पहिला प्रायोरिटी म्हणजे स्थानिक त्या लोकांना देण्याच्या दृष्टिकोनात. त्यावेळी सभागृहाने निर्णय घेतला, त्याला अनामत रक्कम किती घ्यावी, त्याला भाडं किती आकारावं, हे आता डायरेक्ट 29,000 रुपये फी हे केलं. अनामत रक्कम मिळते 1 वर्षानंतर. आता सर्वसामान्य हॉलमध्ये जी 15 दिवसानंतर लग्न झालं तर 15 दिवसानंतर रिफंड मिळते आणि यांची रिफंड 1 वर्ष भरत नाही. हे चुकीचं आहे. माझं म्हणणं की किती आणि 29,000 रुपये वाढवली कशी काय अनामत रक्कम? सभागृहामध्ये अतिशय विचारपूर्वक हे ज्या कॉलन्यात, ह्या फार श्रीमंतांच्या कॉलन्यात, गोरगरिबांच्या कॉलन्यात, ते अनुलक्षून त्या ठिकाणी आपण भाडं वगैरे ठरवलं होतं. असं एकाएकी कोणी मनाला लागेल ना कोणी भाडं वाढवेल, ते बरोबर नाही. हे आम्ही नाही सहन करणार. काय बोलतो तुम्ही? जसं राईटचं भाडं देसाईने वाढवलं, ते कॅन्सल म्हणजे कॅन्सल, हे पण चुकीच्या पद्धत. या इथल्या लोकांचं राहणीमान, इथल्या लोकांना आम्हाला डायबिटीस आणि ब्लड प्रेशर होऊ द्यायचं नाही. आम्हाला इथं दारू पियाची कोणाला सवय लागता कामा नाही. कारण का एकदा माणसाच्या मनावर ताण आला की माणूस दारूच्या किंवा कसल्या व्यसनाच्या अधीन होतो. ऐकला का? ते वाढवलेलं ते रद्द करण्याची भूमिका तुम्ही घ्या. ऐकला का? नाहीतर आम्हाला आम्ही वाढवलेलं नाही. 1 वर्ष आणि डिपॉझिट पण लवकर द्यायची भूमिका घ्या ना. बाहेर जसं आहे तसं करा ना. डिपॉझिट 29,000 नव्हतं. 29,000 बघा, ऐकून घ्या. तुम्ही महासभेचा ठराव बघा, त्याच्यानुसार चला. जरा प्लीज, जरा इथे कोणतरी बोलायचं झालं, बाहेर जाऊन बोलायला देतात तिथे कोणतरी. वाय यू आर मेकिंग नॉइज ओव्हर देअर? गेटेजी, महासभेने अतिशय मायक्रो लेवलला जाऊन विचार करून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्यात. या शहरातल्या कुठल्याही माणसावर आर्थिक माध्यमातून मानसिक ताण येऊ नये या गोष्टीचा सगळं आम्ही पॅरामीटर त्या ठिकाणी. आता अशा परिस्थितीमध्ये आता ह्या इकडच्या लोकांची बाहेरची लग्न पण तिथे व्हायला लागली, कोणाची नातेवाईकांची लग्न सुद्धा व्हायला लागली. आता खरं म्हणजे ते पण उचित नाही, पण एखादा तो पण नातेवाईक गरीब असेल, समजा भाऊ गावाकडे राहतो आणि तो हा इथं राहते, भावाच्या पोरासाठी त्यांनी बुकिंग केलं तर नो प्रॉब्लेम. परंतु ते जर 1-1 वर्ष 9-9 महिने जर डिपॉझिट मिळणार नसले, बरोबर नाही. ही आपली ते बघून घ्या किती जणांचे पेंडिंग आहेत. नाहीतर आपण असं करू 3 महिन्याच्या वर जर दिले नाही तर त्या माणसाला 1 महिन्याचं याच्याकडून 1 महिन्याचं करा. 1 महिन्यात बाकी 15 दिवसात येतात. नाही, माझ्या माहितीप्रमाणे त्यात MSCP कडून त्यात होऊ शकतो. वाढवले MSCP चे MSC घेतात कारण ते बिल बनायला त्याच्यामुळे उशीर होतो असं म्हणतात. जरा खात्री करून असं नको. असे डिपॉझिट जमा झालेली रक्कम नवी महापालिकेमध्ये फुगलेलं अकाउंट दिसत असते आणि नवी मुंबई महापालिका श्रीमंताची महापालिका असं काय झालेलं नाही, ते पण बघा जरा. शिक्षण विभाग आपला जो आहे ना, हे 1.5 वर्ष कुठल्याही पालकाला व्यवस्थित, म्हणजे जे खाजगीमध्ये शिकतात ना त्या पालकाला व्यवस्थित वागणूक मिळत नाही. एक तर तिकडे म्हणजे कुठलाही अधिकारी म्हणजे उपायुक्त ना तो कायमस्वरूपी नाही, सारखे ते अधिकारी आहेत ना बदली होत असतात.
ते सांगतात शिक्षण अधिकाऱ्याकडे जायचं आणि शिक्षण अधिकारी तुम्हाला सांगण्यासारखं नाही पालकांशी काय बोलते, तुम्हाला जमत नाही तर तुम्ही त्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं कशाला, तुम्ही जावा तुमच्या प्रायव्हेट दुसऱ्या कमी शाळेत जावा, म्हणजे जे जर फी कमी असेल ना तर इथे जावा पालिके शाळेमध्ये. खाजगी शाळांच्या हा आणि सर एका शाळेचा मृत्यू झाला एका विद्यार्थिनीचा सेंट लॉरेन्स सेंट मेरीमध्ये, आणि त्यानंतर त्या दिवशी 11:30 वाजता जयपुर स्कूलमध्ये गोंधळ झाला. अक्षरशः पोलिसांनी येऊन त्याची मध्यस्थी करून ते प्रकरण थांबवलं. पत्र दिल्यानंतर ही लोक उत्तर देत नाही आणि उलट उत्तर करतात. त्या असे तुम्ही खालच्या दुसऱ्या शाळेत जास्त सांगणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव ऐकताना त्यांना माहिती आहे मागे हा विषय त्याच्याकडे मी मांडला. खाजगी शाळांच्या नाही नाही आपला अधिकारी आपले आहे ना. नाही अरे खाजगी शाळा शेवटी मॅनेजमेंट वेगळी असते. नाही 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 विषय समजला नाही. जी अधिकारी सांगते ना ती महापालिकेची अधिकारी आहे. ते कळलं मला, ती अधिकारी महापालिकेची आहे, परंतु हा इश्यू जो त्यांच्याकडे नेला होता तो त्या खाजगी शाळेसंदर्भात नेला होता. त्या अधिकाऱ्यांनी तशी भाषा वापरू नये, ऐकला का? पण तरी सुद्धा विजय जरा ऐक ना, शेवटी त्या खाजगी शाळेत काय सिस्टीम आहे ही सगळी चौकशी केल्याशिवाय आपला अधिकारी सुद्धा इमिडिएटली काय कारवाई नाही करणार ना. त्याला सुद्धा नियमावली आहे ना त्याने आरोगंडली बोलू नये एवढे तुम्ही मला समजते. बस सर श्रमिक सेनेचा विषय फक्त हे उद्या श्रमिक सेनेच्या अधिकृत साहेबांना पत्र देणार आहोत. तर साधारणतः एक 12:30 वाजता कार्यक्रम वेळ कामगारांना मिळावी एवढी विनंती आहे फक्त. म्हणजे श्रमिक सेना गेट मीटिंग आहे आपली उद्या. अच्छा. तर त्या संदर्भात आणि काय होतं माहितीये काय, काही अधिकारी आमच्या श्रमिक सेनेमध्ये आले तर नेमकं त्या अधिकाऱ्यांवरती ठपका ठेवला होता. त्याच्याच तक्रारी वारंवार कोणतरी करतंय. म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे ना. मग श्रमिक सेनेने कोणतं वाईट केलंय. तुमच्याकडे त्या अधिकाऱ्यांना कमिटी मेंबर बनवले काय? हो ना, ज्या कमिटी मेंबर बनवलं ना त्यांच्याच तक्रारी. त्याला प्रोटेक्टेड वर्कर म्हटलं जातं. त्याला संरक्षित कामगार, संरक्षित अधिकारी, त्याच्यावर कारवाई काय होऊ शकत नाही. आणि कोणी बघा कोणी इथे आहेत ना नौटंकी करणारे लोक आहेत ना, युनियन रजिस्टर त्यांच्या युनियन रजिस्टर्ड नाहीत. आणि ते नेमकं त्या म्हणजे कसं झालं, श्रमिक सेनेमध्ये आलेल्या व्यक्तीला त्रास द्यायचा, त्याच्या नावाच्या साहेबांकडे तक्रार द्यायच्या. कोण देते त्याची कॉपी? तुम्ही पत्र साहेब त्यांना विचार. अरे हो दे दिले ना तू, त्याची कॉपी मला दे. चल बस बस तिकडे बस, मी करतो. आणि हे कुमावत मॅडमचा विषय होता बघा, मी दिला होता ते नेहमी सांगतात की त्यांनी पत्र द्या त्या मॅडमला अद्यापही विभागाकडे त्यांना भेटलंच पाहिजे. ते कुमावत मॅडम आहेत ते त्यांना सामावून नाही घेतलं शिक्षण. जरा बाब तपासून तिचं आहे, त्यांचं आहे सगळं. मॅडम बोला. वॉर्ड क्रमांक 90 मध्ये लोहपुरुष मागच्या मीटिंग मध्ये हा विषय झाला सर. वैशू, ज्याला तुम्ही जनरल मीटिंग मध्ये बसताना त्याला व्यक्तिगत चर्चा करायच्या नसतात. बघ वॉर्ड क्रमांक 90 मध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल गार्डन आहे, पण दुरावस्था झालेली आहे तिथे. आणि रात्रीच्या वेळेस सगळे दारू प्यायला वगैरे बसतात तिकडे. वॉर्ड क्रमांक 90 नेरूळ पूर्व. नेरूळ. ठीक आहे, ते नेरकर साहेब त्याची नोंद घेतली. नवीन टेंडर मध्ये होईल, होऊन जाईल. हो वापकर. क्रमांक 76 मध्ये आतापर्यंत एकाही म्हणजे चौकाचं असं कॉम्पिटिशन झालेलं नाही. आणि गेली 2 वर्ष सानपाडा क्षेत्र 8 खालच्या ज्या सुशोभीकरणाच्या संदर्भात आणि मुलांच्या ऍक्टिव्हिटी संदर्भात जे मी पत्र देतोय त्या संदर्भात सुद्धा अजून कारवाई झाली व्हावी अशी विनंती. ओके. तर काय आहे याचं एस्टिमेट मंजूर केलं साहेबांनी. तर ऍक्टिव्हिटीज आहेत ते काय म्हणजे दशरथ भगत साहेबांचा जो वाद आहे त्यांची ऍक्टिव्हिटी इकडे रिपीट करायचं नाही, फायनल करून देतो. युजर तर वेगळेच आहे. सर पण ते युजर वेगळेच मध्ये ट्रॅक येतो. इकडची मुलं तिकडे जाऊ शकत नाही. तिकडे वापर करणारे लोक वेगळे, तिकडे वापर करणारे लोक वेगळे. इकडची मुलं तिकडे जाऊ शकत नाही, मध्ये ट्रॅक येतो. काम करू. तिथे ब्रिज रेल्वेचा ट्रॅक आहे ना. हो जाऊ शकतो. तिथे काय आहे 2 जुदोवाले घराघरी जुदोवाले नाही पाहिजे त्यासाठी एक स्पॅन तयार केला. दुसरं एक महिला मंडळ आहे
त्यांना पाहिजे मेडिटेशनसाठी केलेलं आहे. मुलांची ते म्हणजे थोडक्यात आपलं क्रिकेट सरांना माहिती आहे. माझी शेजारी आहेत, मी उद्या सगळ्या पिंडीवर जातो वाकिंग आपल्याला काय पाहिजे ते सांगा. हो करून घ्या वाकिंग घ्या शेजारी म्हणून ते जरा डोके जरा प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने कॉमेंट्स केली त्याचे बाब नाहीये. जरा मी आहे ना इथे प्लीज. माझं असं म्हणणं आहे की आपण जे ब्रिज आता वाशी पासूनचा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालची परिस्थिती फार बेकार आहे. प्रत्येक ब्रिजच्या खाली अक्षरशः फेरीवाले भिकारी या लोकांनी प्रस्थान मांडले तर मजबूत असे सॉलिड रॉड घेऊन जरा लॉक करून टाका ना ते. सानपाड्याचं आपण केले, सानपाडा हायवेचं हा त्याच्याजवळ 40 लाख रुपये खर्च केले. नाही. आणि तिथले सगळे भिकारी उठले, दुसरे जाऊन बसले, तिथले काढले. मस्त सिग्नल फ्लावर्स लावून अशा प्रकारे तिथे यंत्रणा तयार करा. आता काही बिल्डर लोकांना दिल्या त्याचे बिल्डरचे बोर्ड आहेत तिथे एक झाड पण कुठंच नाही. आता आपण 4 दिवशी टेंडर एक मिनिट तुम्ही बारकाने जा तो बिल्डरचा बोर्ड आहे तिथे परंतु तिथे झाड लॉन काही नाहीये बिलकुल. कशासाठी त्यांच्या जाहिरातीत आपण त्याला ते बिल्डर लोकांचे कॅन्सल करा. महापालिका भिकारी नाही त्या बिल्डर लोकांची मेहरबानी घ्यायला. राजेश शिंदे दादा म्हणजे 3 विषय आहेत. तर ते जुनेच विषय आहेत. एक तर आंबेडकर सभागृह हे बांधायचं आम्हाला संविधान सभागृह. नंतर विषय ज्येष्ठ नागरिकांसाठी विरमण केंद्र आणि मल्लेश्वर मायनेट आहे विषय. तर तो विषय आतापर्यंत चालूच आहे दर मीटिंगमध्ये. आणि एकाही अधिकाऱ्याने मला कोणी कॉन्टॅक्ट केला नाही. बाब तपासले जाईल, समाज विकास अभिप्राय घेऊ, तांत्रिक बाबी जागेचं उपलब्धता या सगळ्या टाकतात विषय परंतु एकाने मला कॉन्टॅक्ट केला नाही. राजेश एक काम कर. आता सागर नाईकला मी सांगितलेलं आहे की लोकसभा विधानसभा महापालिका निवडणुका होईपर्यंत महापालिकेमध्ये आपल्या लोकांची कामं त्या खात्याच्या वरिष्ठांच्याकडे जाऊन सौजन्याची भाषा वापरून ती कामं कशी होती ते बघा. सागर नाईकच्या बरोबर तुम्ही जा देसाई साहेबांकडे ऐकून घ्या. शेवटी इथे आपण येतो नाही वादविवाद घालण्यासाठी नाही, कोणाचा अपमान करण्यासाठी नाही. आपल्याला तिथे गती लागली म्हणजे काम नीट व्हायचं आहे. आणि संविधानात तुझ्या तुर्बा स्टोर मध्ये तू राजेंद्र इंगळे त्याच्यानंतर अमित मेडकर या तिघांना घेऊन तुम्ही बसा. ओके चल संपतराव बोल. तर आपल्याकडे सेक्टर 17च्या पूर्वेला सिवरेज प्लॅन्ट आहे. त्याच्यानंतर त्या MIDC मध्ये जे प्रोसेसिंग करायला कोल्ड स्टोरेज आहे म्हणजे ते मांस ठेवण्यासाठी होतं फक्त पण तिथं प्रोसेसिंग करतात. मोठमोठ्या जनावरांचे वगैरे मांस वगैरे तिथं येतात. त्याची दुर्गंधी मॅप्कोमध्ये आणि त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करायचं नाही त्यांना फक्त कोल्ड स्टोरेज करण्यासाठी आहे. त्याची दुर्गंधी सगळी सेक्टर 17 मध्ये येते. तसं सिवरेज प्लॅन्टची सुद्धा दुर्गंधी सेक्टर 17. त्यात एक चांगला भाग असा आहे की दररोज भरतीचं पाणी येतं जातं मिठाचं. ऐकून घ्या. ते जर पाणी नसतं ना तुमचे सेक्टर 17 हे सगळी ओसाड पडलं असतं. थांबलाच त्या खाडीच्या पाण्याचा वाद जास्त आहे. नाही हो लिचेटमुळे. कुठल्या डम्पिंग ग्राउंडच्या ते पण याच्या मानपूरच्या. तो जेव्हा खाली जातो ना चिखल येतो ना तेव्हा जास्त वास मारतो. मीठ आहे त्याच्यामुळे लक्षात आलं काही जंतू तरी तयार होत. वास येत असेल परंतु जंतू नाहीत तिथे. ठीक आहे. संपतरावच्या बाबतीत जर तुम्ही जा ना जर देसाई साहेबांनी बऱ्याच वेळा गेलो साहेबांच्या आणि तो जो नाला आहे तो नाला आता जवळजवळ गाळाने भरलेला नाला आहे. त्याच्यामुळे त्याचं जर भरती आली जवारी साहेबांकडे जवारीचं आरोग्य अॅनिमल हजबंडरी तर माझ्या मते तो जो नाला तिथे बाकी तो नाळा आहे ना त्याच्यातल्या स्लंज काढण्याची गरज आहे. आपण प्रत्येक पावसाळ्यामध्ये थोडासा गाळ काढतो तिथला आणि परत तो गाळ म्हणजे गाळ जो आहे तो पसरला जातो. तो नाला जो 8 ते 10 फूट खोल आहे. त्यामुळे खाडीचा पाणी येतो. तो खाडी बरोबर गाळ पण येतो पाण्याबरोबर. फायनल रिपोर्ट आता एक पुढल्या नेक्स्ट वीकला सबमिट करू. यांची आले पण आहेत आणि होल्डिंग पण हा पण आला. एकेकाचा उपमहापौरांनी माझ्याकडे प्रस्ताव आणला होता त्या नाल्यावर आपण गुंजवून तिथे बिल्डिंग बांधायची. बिल्डिंग बांधायची.
उपमापर. आणि सर त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, त्याच्यामध्ये दुर्गंधी सुटते. ठीक आहे, जंतू होत नाहीत, पण दुर्गंधी मोठ्या प्रमाणात सुटते. तसंच आपल्या त्यातल्या ते भाग्य संपतराव एवढंच आहे, दररोज खाडीचं पाणी येते आणि जाते, न पेक्षा तिथे रोगराई सुरू झाली. पण सर तिथे ओव्हरफ्लो झाल्यानंतर सेक्टर 17 मध्ये पाणी येतंय ना, सेक्टर 17 मध्ये पाणी येतंय सर, रस्त्यावरती पाणी येते. देसाई आणि दुसरी गोष्ट साहेब, मगाशी LIG घरं वगैरे झाली, पण सेक्टर 1 मध्ये जे बी टॅप कॉलनी आहे, डी टॅप कॉलनी आहे, त्या बी टॅप मध्ये सिडको स्थापनेपासून डी टॅप कॉलनी सेक्टर सिडको स्थापनेपासून तिथं पाण्याची पाईपलाईन टाकलेली होती. आता तिथं काय होतंय, प्रत्येक 8 दिवसाला 15 दिवसाला पाणी लिकेज होत आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा त्रास सगळ्यात मोठा मला त्रास होतो, कारण तिथली पाईपलाईन बदलून द्या, पाईप टाकून द्या, लिकेज काढून द्या. आणि हे खरं आहे, तुम्ही कधी उपाय सांगा ना, तुम्ही काय पाईपलाईन करावी तिथली, कारण शिडकोकरण केलेली पाईपलाईन आहे साहेब. सेक्टर 1 मध्ये रिडेव्हलपमेंटला अग्रीमेंट झाली त्या लोकांची, रिडेव्हलपला येईल एक महिना 2 महिने त्यांची ऍप्लिकेशन करून काही फायदा होणार नाही. ते सगळे डी टाईप गेले. तुम्ही माझ्याशी बोला, ऐकू घ्या, मी तुम्हाला वेळ देतो. तर त्या डी टाईपची लोक पण माझ्याकडे रिडेव्हलपमेंट आहे, सगळे आल्यात तिकडचे, तर त्या सगळ्या त्या विकासकांना बोलून त्याच्यातून आपण प्रश्न साहेब अजून तिथं विकसित झालंच नाही ना. B3 टाईप आहे ना सर. आता शिवरेज पाईपलाईन, शिवरेजचं पाणी हे लोकांच्या घरात येत आहे, मग ते बाहेर पंपिंग करा. त्याचं जे लेवल आहे ना, ती लेवल एकच झालेलं आहे. तुम्ही एक काम करा, उद्या बघा पाहिजे लोक, उद्या लोक येतील, मग NMSA ला तुम्ही देसाईजी, सागर नाईक, आपण तिथं सोसायटीच्या अध्यक्षांना बोलू, काढू. तिसरी गोष्ट साहेब, आपल्या हायवेला आणि नवरत्नच्या समोर कुठल्या तरी एका संस्थेला सुलभ शौचालय बांधण्याची परवानगी दिली. आता त्या सुलभ शौचालय त्यानं काय केलं माहिती आहे का, हायवेला बस डेपोच्या तिथं सुलभ शौचालय बांधलं आणि त्याच्या बाजूला एक रूम काढली फास्ट फूड साठी. नाही साहेब, फास्टफूड साठी, हो फास्टफूड साठी रूम दिले साहेब. तिथं त्यानं काढले, मी बांधकाम केलं तिथे. हे द्यायचं कमर्शियल केअरटेकर याच्यासाठी, युजर चार्जेस मध्ये बसवण्यासाठी. शौचालय आणि फास्ट फूड कॉम्बिनेशन होतं का सगळं सांगा. फाईव्ह स्टार आहे ते. आणि त्या इथं महापालिकेने परत काय केलं, नवरत्नच्या समोर ते शौचालय बांधायला चालू केलं. मी ते बंद केलं, पण नवरत्न हॉटेलच्या समोर साहेब त्या वस्तीमध्ये कोणी दिलं नवरत्न हॉटेल आहे ना, नवरत्न आपलं वाशी सेक्टर 17चं. आता एक आपण त्याच्या समोर सागरच्या बाजूला, हा सागरच्या बाजूला, ते थोडे PWDचं आहे, ते बोलताय. आता ते आपल्याकडे काय आलं की AC टॉयलेट बनवायचे 2 सेंटर. तुम्ही त्या वस्तीमध्ये तुम्ही परवानगी दिली कशी तुम्ही? आणि परवानगी मध्यंतरी काय झालं होतं की 2 टॉयलेट बांधायचे होते. तर एक आकाशी टॉयलेटची संकल्पना आली, एक आपण याला बांधला होता, तो पण कमी सेक्टर 14 बांधलं. आता यांच्याकडे तसं बांधायचं होतं, पण यांच्या बरोबर झाल्यामध्ये थांबून जा नाही, बंद करून टाका ते. बघा, तुम्ही सुमोटो नका निर्णय घेऊ, काय आम्हाला, आम्ही या शहरात राहणारे आहोत, वी आर कन्सर्न विथ द सिटी. रिक्वायरमेंट नाही कशाला तुम्ही हे बघा, या शहराची एक पहिली वीट पडली ना तेव्हापासून आम्ही विटनेस आहोत त्याला. काय झालं की समोर सुलभ शौचालयाचं चंदुरांची पतसंस्थेचे बांधले सुलभ शौचालय आहे. या साईडला आम्ही नको, यांच्याच लोकांनी मागणी होती की ते टॉयलेट बांधायला गेल्यानंतर म्हणतात नको ते बांधून ठेवून द्या. आम्ही तिथं कधीच म्हणलं नाही साहेब, 95 पासून आजपर्यंत कधीच बोललो नाही. कमर्शियल लोक हे बघा, कमर्शियल बाजूला आहे ना, भरत नका ते आणि संपत दोघं नगर शौचालय कोण झालाय. पण थांबवलं सर, आता कसं तो विषय थांबवलं म्हणजे आम्हाला जाऊन तिथं थांबवावं लागलं. देसाई सेक्टर 1 ला सुलभ शौचालय आहे, अबुजा बँकेचे तिथं तुम्ही बांधकाम केलं तिथे आहे, आणि मग परत नवरत्न हॉटेलच्या समोर त्यासाठी. विषय संपला, पुढचा विषय आहे तुमचा का. आणि तो ब्रिज आहे ना साहेब, ब्रिज करून आपण वाशीच्या तिकडून ब्रिज येतो तो, म्हणजे हायवेचा ब्रिज, त्या ठिकाणी कुंपण घालावं साहेब. त्या ठिकाणी एवढे भिकारी वगैरे एवढे भयानक आहेत की बस
तर ते पण ते हा तोच काढला मी. नाही मगाशी ऐकलं सर मग, परंतु ते अजून तिथं कंपाऊंड लवकरात लवकर घालावं. ती PWD MSRDC नवी मुंबईत जाते सगळं ते नवी मुंबईला स्टिकर लागतं ते भिकाऱ्यांचं आणि बेसिस ते जर बाग बघ बघा. प्रभाकर बोल. तर एक नंबरची फाईल म्हणजे त्याची 1 नंबर आहे, त्याच्याची फाईल बनवली आहे पण ती 2दा परत पाठवली. काय मॅटर आहे? काय होतं का? गटाराची पुनर्बांधणी आणि फुटपाथची सुधारणा करणे, ते 2दा परत पाठवली. कारण काय? एकंदर 5च कामं आहेत आणि अजिबात लक्षात काय हे ज्याला नख पण नाही दात पण नाही असे प्राणी आहेत ते करून घ्या चला. प्रभाकर एक पण सागर नाईकला घेऊन तू एक शाळेचा विषय आहे, शाळेचा आणि स्मशानभूमीचा. सिटी इंजिनियर साहेबांकडे तू सागर नाईकला घेऊन नंतर मग ते आयुक्त महोदयांकडे ते प्रस्ताव येईल. तुझा वैशू बोल. मी देसाई साहेबांकडे बऱ्याच वेळेला दिलेली आहेत कामं 7-8 ते 1 वर्ष झाला. 2 कुठले बघा ना आता. 2 गाव होते की तिथे पाठीमागचा जो पुन्हा तलाव होता ना गाडोमाच्या रस्त्यावर मार्केट बनवा म्हणून एक मागणी आहे. ते आपल्या डीपी मध्ये आम्ही मार्क करून ठेवलेली आहे. कुठे मार्केट? तू मधला पाठीमागे नाही आम्ही तो फेरीवाला जाऊन अनाउन्स करतो. गेटे साहेब आपलं कॉन्क्रीट करून डीपी मध्ये टाकून दिलं. दुसरं सागरशी बोलून गेलं झालेलं आणि ते ओपन जिमचं वगैरे सिवरेज लाईन बोलू तू सागर गेटे साहेब विजिटला कधी येणार? आता आजच ठरवलं. निर्मला मॅडम आता तुम्ही बोला नंतर मग बालकृष्ण तू बोल. सेक्टर 7 मध्ये मार्केट नाहीये, भाजी मार्केट आणि ते हॉस्पिटलचं हॉस्पिटलचं कामही बंद ठेवलेलं आहे. सिडकोचे प्लॉट आपल्याला मिळालंय का? हा मिळालं, तुम्ही विजय पण पास केले त्याला. मी तशी नारळ फोडला तो मधल्या काळामध्ये एक प्लॉट आहे आपल्याला प्लॉट मिळालेला आहे. आमदार निधी पण दिली नाही. सागर निर्मला मॅडमला सागरच्या वर तुम्ही याच्याकडे जा. बालकृष्ण बोल. आता एक सेक्टर 23 आहे, गार्डनचा प्लॉट आहे आणि एक विरांगुळ केंद्र, असं 2 प्लॉट आहेत. त्या दिवशी मी गेलो होतो बालकृष्णाच्या क्रिकेट टुर्नामेंटला, आमदार चषक भरला त्याने. त्या जरा भाऊ जरा त्या मैदान छान बनवलंय, कुंपण घातले, कोणी केलं परंतु चांगलं काम केलं. पण त्याचे एका कॉर्नरला इथे एक स्टेज तयार होऊ शकतो, बरोबर आहे? आणि त्याचबरोबर तिथे विरंगुळा केंद्र तयार स्टेज हे केलं आहे. त्याच्यावर आम्ही टाउन लाईनची रिमार्क घ्यायला परवा फाईल पाठवली मी, ती झाली करून घ्या आणि दादा एक विषय असा आहे, सेक्टर 30 मध्ये तो रस्ता येणार आहे वागेश्वर मंदिर तो शंकर मंदिरापर्यंत कमी 2021 पासून. तसंच आतापर्यंत त्याला कॉन्क्रीट म्हणजे रस्ता केलाच नाही, खाली कच्चा करून ठेवलेला आहे. 3 वर्ष जास्त झाली सर. परवानगी घेतली, कॉन्ट्रॅक्ट काढले, आपल्या गणेशला मिळालं, मोठ्या मुलाला पुढच्या कलर बांधायला चालू केलं, आसपास होऊन जाईल, करून घे, चल होऊन जाईल. आणि दुसरा साहेब असं आहे की शंकर मंदिराचा 3 मार्चला ओपनिंग आहे, उद्घाटन आहे त्याचा. त्याच्या समोर त्याचं ते कॉन्क्रिटिंग करण्यासाठी एक फाईल दिलेली आहे. जरा बघून घ्या मंदिराचं आहे. जरा आजकाल सगळं म्हणजे भारत सगळा धार्मिक विचारांनी झालेल्या प्रेरित झालेला. बघा येलू शिंगे बोल. विषय हा होता की आमच्या वाडामध्ये वाड क्रमांक 7 आणि 8 मध्ये तिथे 2-2 दिवस पाणी येतच नाही आणि 1 हप्ता झाला पाणी पूर्ण एकदम म्हणजे गटाराचे पाणी त्याच्यात मिक्स होऊन यायला लागले. पाणी ते अधिकारी बी काय लक्ष देत नाही तिथं. चिंचपाड्यामध्ये आपण चिंचपाड्यामध्ये काय होतं की मध्ये 2 वेळा शटडाऊन घेत होतं MRDC.
मध्यंतरी यादवनगरच्या पुढच्या साईडला ती MIDC पाईपलाईन कोणी ती फोडली माणूस घेताना, त्यामुळे प्रॉब्लेम आला होता. त्यांनी ती पाईपलाईन रिपेअर करताना रिपेअर केल्यानंतर सुरू केल्यानंतर गढूळ पाणी गेलं. आता तिथे पाण्याची टाकी बांधलेली आहे, नेटवर्क केले. फक्त एवढंच काय आता मजले बांधायचे आहेत. आज एक झोपडीच्या 3-3 झोपड्या व्हायला लागलेल्या आहेत आणि डिमांड वाढतो. आता शिंगेंच्या वाढतात नाही, वाढवले जात नाही, वाढवल्या जात नाही. नेटवर्क पण हे केलंय आणि ते पाणी नवीन कनेक्शन पण आपण त्या लोकांना देतो. काही काही लोकांचे 10 वर्षाचे 5-25 वर्ष असे प्लॅनिंग असते सगळ्या. तो प्लॅनिंग मधला भाग आहे. पाणी पुरवठा दुसरा विषय बी आहे. आता तिथे तो शाही बार आहे आणि तिथं हुक्का पार्लर बी चालतो, साताराची हुक्का पार्लर. आता तिथं संध्याकाळी झालं की दादा एवढ्या गाड्या थांबतात ना, तिथं ऍक्सिडेंट व्हायचे म्हणजे हे चालले. राहुल गेटे साहेबांना ते सगळं अनधिकृत बांधकाम, अनधिकृत म्हणजे हुक्का पार्लर, गावठी दुकान ब्रिजवरती आम्हाला चढायला सुद्धा नाही भेटत दादा, हा विषय आहे. आणि तिथं पुन्हा अख्खा पार्किंग थांबतो, मग तिथं लोक जाणार कसं, तिथं ऍक्सिडेंट व्हायला लागले. तुझं पत्र मला दिले ना? हो दिले. मार्क गेटे साहेबांना. ओके शुभांगी बोल. बस ना गेलो बस. साहेब पहिला विषय म्हणजे आता जो तुम्ही मागातपासून ओरडताय की बाकीच्यांची कामं एक फोन आला की होतो, पण आपल्या बाकीच्यांच्या कामाला बजेट नाहीये पालिकेकडे. तुझ्याकडे कुठलं काम आहे सांग? सगळीच कामं तशीच आहेत सर. कुठलं काम झालंय? 3 फुटपाथची कामं मंजूर केली, 2 बजेट नाहीये म्हणून फाईल परत आलेत साहेब. पण येऊ देत नाही, आले ते मंजूर होणार ना. आम्ही रिमार्क पाठवून देतो की बजेट नवीन बजेटमध्ये प्रोव्हिजन घेतलेली आहे. 23-24 मध्ये जाणार आता. हो सर, ते सांगते ना सर, मी मागे ओरडतेच आहे की बाकीच्या कामाला वरनं फोन आला की कामं होतात आणि आपल्या कामाला बजेट नाही. सागर नाईकला मी सांगितलेलं की ह्या महापालिका निवडणूक होईपर्यंत सातत्यानं सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना फॉलो करत प्रत्येक अधिकाऱ्यांच्याकडे सागर नाईकांची प्लॅनिंग. आणि दुसरी गोष्ट सर, गार्डनची मी मागच्या मीटिंगमध्ये पण बोलली, सरांकडे पण गेलेली. सरांना असं खालच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तिथे ओपन जिम खेळणी बसलेली आहे. सर BRCच्या गाड्यात आत्ताही गेलात तुम्ही तर तिथे तुम्हाला दिसेल की ओपन जिम बसलेलीच नाही आहेत. सन्माननीय साहेब वर्ष झाला आले, गार्डनची म्हणजे बघितलं त्यांनी, बाजूचे डिवायडर पूर्ण APMCचे बघितले, पण ॲज इट इज परिस्थिती आहे सर. काही झालेलं नाही, झाडं वाढलेली आहेत, त्यांची कटिंग केलेली नाहीत. काही ठिकाणी नेरकर साहेब वर्षापूर्वी आलेले, पण काही नाही सर, ॲज इट इज स्थिती आहे तशी आहे, त्याच्यात सुधारणा काहीच नाहीये सर. ओपन जिमचं वगैरे आहे ना, ते आता आपण याच्यात घेतलेलं आहे पहिल्या सर. वर्ष झालं सर, आणि सगळी तुर्भ्यातली गार्डन सेम स्थिती आहे सर. सगळे गवत सुकलेले आहेत, झाडं वाढलेली आहेत, डिवायडर पण APMCच्या एरियात. झाडाबिड्याचं बघा, ते जिमचं आता होईल लक्षाला का, पण ते झाडाबिडं बघा ना, पाणी येतो, पाण्याचा प्रॉब्लेम होता, ते आता सुरू झालं. आपण काही ठिकाणी बोर्ड लावलेत की हे पाणी हे पिण्याचं नाही, हे रिसायकल केलेलं पाणी आहे. काही ठिकाणी अरे ते आपल्या सेक्टर तुमच्या रेल्वे स्टेशन वाशीच्या त्या ठिकाणी सगळे लावलेत बोर्ड कौतुकाने लावलेत, पण आता ते झाड काही सगळ्या डिवायडरला नाही बोलतात. आमचा संपतराव शिवाले कुठे आहे गेला का? संपतराव शिवालेचा तो त्रास सोडता. संपतराव शिवालेचा वॉर्ड म्हणजे तसा म्हणजे तो टाइम स्क्वेअर आहे. संपतराव खरं आहे ना? तर बरोबर आहे, परंतु काही ठिकाणचं आता दुरुस्त झाली, कारण 2011-12 साली त्या गोष्टी केल्यात आपण. आता ते नादुरुस्त झालेत. आता नादुरुस्त झालेत. सेक्टर 1-2च्या साहेब सगळ्या गार्डन आहेत ना, एकदम टोटली खराब झाले. ठीक आहे, सागर नाईकच्यावर बसून गेला. शुभांगी होऊन जाईल. सर दुसरी गोष्ट, जे तुम्ही तृतीय पंथांचा विषय आणि भिकाऱ्यांचा, जसं तुर्भ्याच्या सिग्नलला सर क्लॉक टॉवरच्या इथे इतके भिकारी असतात. आणि सर दुसरी गोष्ट तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की संपूर्ण तुर्भा विभागात सर, जसं कोपरीला जाताना आपण आरेंजाच्या इथे ती बिल्डिंग आहे ना, तिथे तृतीयपंथी रात्री म्हणजे साहेब कोणीच जाऊ शकत नाही, एवढे त्या रस्त्याला उभे असतात की म्हणजे लाज वाटते. एखाद्या महिला तर जाऊच शकत नाही साहेब त्या रस्त्याला. सामनाच्या आपण आता
इतकं घाणेरडा प्रकार साहेब त्या रस्त्याला असतो. ते कोपरीपासून मॅपको पर्यंत पूर्ण. शुभांगी ही पण माणसंच, ऐकून घ्या. आपल्याला त्यांच्याविषयी निश्चितपणे साहेब त्यांच्याविषयी चुकीचं नाही, ऐकून पण घ्या. आयुक्त साहेबांना तेच बोललो की त्यांच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा हो तयार सर, करा, तुम्ही ते बरोबर त्यांची सांगितलं. यादी तयार करा, त्यांना पगार द्या महापालिकेकडून. फार लक्षात आलं का की CSR मधून त्या गोष्टी करता आम्ही पण फंड तुम्हाला आणून देतो. पुढे करता त्या विषयाकडे हा करा करा करा. दुसरी बाब सर अशी आहे की ते झालं, पण हा विषय पालिकेशी निगडीत म्हणजे सर साहेब तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुर्भ्या एरियात मानपूर गोवंडीवरनं पण महिला काही येतात आणि तिथे खूप विचित्र प्रकार घडलेले असतात. पूर्ण म्हणजे तुर्भ्याची जी कमान आहे शिकारा हॉटेलची तिकडे देवीस हॉटेलच्या तिथे असतात, जनता मार्केटला त्या ब्रिजच्या खाली असतात. रात्री म्हणजे स्टेशनवरनं एखादी महिलेला जरी यायचं असला ना तरी खूप विचार करावा लागतो आणि खूप म्हणजे विचित्र तिथे प्रकार घडलेले आहेत सर. प्लीज त्या ठिकाणी तुम्हाला सांगू का मी, म्हणजे कोणाला रागलो काय आला त्याची नेमणूक ट्रॅफिक तो काय समज सगळं अख्खं सगळं हे राज्य माझं आहे. कोण बीडचा हवालदार पण सांगतो राज्य माझं आहे. तो तिथला क्राईम PI फक्त तो कशासाठी, कायदा सुव्यवस्था मेंटेन करण्यासाठी नाही, कलेक्शनसाठी. तुम्ही जर बारकाईने बघितलं सिग्नल क्रॉस करून नंतर पोलीस लपलेले असतात. सिग्नल तोडल्यानंतर त्याला ते बाजूला करतात. तो सिग्नलच्या त्या बॉर्डरला राहत. तुम्ही गुन्हा करा आणि मग आमची शिकार बन. इट्स नॉट गुड इंटेन्शन. मी ट्रॅफिकच्या ते डिसिप्लिनला बोललो मी. लिटरली त्या तुमच्या पाम बीच रोडने जाताना कोपरीच्या आसपास दोन्ही बाजूला दोन आणि तिथे ते एक्सेसरीज वाले आहेत ना, तिथे एक लाईन दुसरी तिसरी, म्हणजे प्रॅक्टिकली आपण जाताना तो रिव्हर्स घेऊन तो कधी आपल्याला ठोकायला पता लागत नाही. अरे एग्री. आता मी त्याला सागरला बोलत निवडणुका होते, आता निवडणुकाच्या सगळे परत आपल्याकडे सिस्टम घेऊन कशाला मागे तुम्ही थोडी कारवाई केली होती ना, इंटरनॅशनल तक्रारी झाल्या त्या, राज्य स्तरावर तक्रारी झाल्या. साहेब मला हे सांगावं का वाटलं, जर 2 वर्ष झालं सातत्याने मी पोलिसांनाही पाठपुरावा करते सगळ्यांना, पण तात्पुरती म्हणजे हे होते, कारवाई होते, परत ॲज इट इज होतं. तसंच होतं. गावातल्या महिला, माझ्या म्हणजे इकडच्या महिला कॉलनीतल्या सगळ्या जेव्हा ह्या व्यथा मांडतात ना, एक महिला म्हणून खूप सर वाईट वाटतं की आपण तिथे बसलोय नाही, हे बंद होऊ शकत नाही. होईल आता राहुल गेटीजींना जबाबदारी दिली आपण बघूया. नंतर मग सीपीच्या गावात तुमची किती मीटिंग लावतो. चालेल सर. सर दुसरं म्हणजे आपण मला वाटतं APMCतले रस्ते फुटपाथ भाड्याने दिलेत का असं विचार असं वाटतं सर, कारण का नेहमी तक्रार असते वॉर्ड ऑफिसरांना. सर येतात, सर व्यवस्थित कॉपरेट करतात, पण दुर्व्याच्या वॉर्ड ऑफिसरांना काय प्रॉब्लेम माहीत नाही सर. कांद्याच्या आजही तुम्ही माथाडीचं स्टॅच्यू आहे तिथपासून सरळ कोपरीला जायच्या रस्त्यात कांद्याचे टेम्पो असे भर रस्त्यात लागलेले असतात. 2 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट होता वाचलं सर. टेबल मांडलेले असतात, त्याच्यात कांदे वगैरे असे पूर्ण म्हणजे दुकान थाटलेलं असतं त्यांनी. सकाळी 6:30ला रद्द केलं. थँक्यू सर. दादा एक विषय होता. बोल. शिवराज लाईन टाकले आपल्या वाडात आहे ना, 2-3 वर्ष झालं, पण लाईन चालू केले नाही. आणि लाईन चालू नाही तरी अजून म्हणजे तो घाण बाहेर निघतो. लाईन चालू नाही, तो 2-3 वर्ष झालं टाकून, पण चालू नाही केलं. यांच्याकडे तर पहिले झोपडपट्टी STP प्लांट बांधला यांच्याकडे. पहिली झोपडपट्टी चिंचपाडा वार्ड क्रमांक 7 आणि 8. चिंचपाडा आपण ते याला स्पेशल आहे. याला बायोगॅस कनेक्शन काय पाटील मॅडम बोला. सर माझे विषय तर एक पण झालेला नाहीये. काय विषय गटरची फाईल आणि RCC रोड करायचं. सगळे लोक येतात RCC रोड पाहिजे, सगळ्या नगरसेवकांना पाहिजे. पण तिथे चांगलं असतं, मागच्या वर्षी केलेलं आहे ते म्हणजे आम्हाला RCC करून द्या. तुम्ही जरा एक मिनिट शांतपणे काय करतो जर शांतपणे
ऐरोलीमध्ये तुम्ही जे रस्ते बनवले त्याचे फोटो तुम्हाला पुढच्या मीटिंगला आणू का तुम्हाला मी? ऐकून घ्या ना, ऐकून घ्या, जर ऐकून घ्या ना. ऐरोलीमध्ये रस्ते डिसेंट रस्ते फोडले आणि सगळे आरएमसी केले. इंटरनल रस्ते, मेन रस्ते आपण समजू शकतो. हे ऐकून घ्या. लोकांना एक बोलण्याकरता किंवा मागण्याकरता तुम्ही म्हणजे नॉट ए देसाई, तुमच्याच दिग्मध्ये नालायकाने त्या गोष्टीचा निर्णय घेतला ना. तुम्ही सर म्हणता ते बरोबर आहे, पण आम्ही आता काय केलंय की जिथला स्टाटा चांगला आहे आणि जिथं फिलिंग झालेलं नाही, जिथं रिक्लेमेशन झाले त्या ठिकाणचे रोडचं प्लॅनिंग केलं, सरांना मी दाखवले. कुठले आपण कॉन्क्रीट रोड करायचे, कुठले व्हाईट टॉपिंग करायचे, कुठले आसफाल्ट करायचे, ते या प्लॅनिंगमध्ये एकदा सरांकडे मंजूर करून घेतो. बजेटमध्ये पण प्रोव्हिजन तशी केली आहे. पाटील मॅडमच्याकडे मेन रोड जिथे आहे सर, आपलं दत्ता मार्केटचं एरिया आहे, मी तिकडे सांगितलं तुम्हाला माहित नाही का तिकडे मॅडम जिथे खरोखर गरजेचं आहे म्हणूनच आम्ही करायला मागणी ऐकून घ्या. असं करतच नाही. तिथं माझा मतदारसंघ येतो तिथे का? नाही साहेब, नाही. तिथूनच कट होतो, तिथूनच कट होतो. बरोबर माझ्या आहे वॉर्डपासून. तर माझं म्हणणं की ते आणि गरजेचं आहे, ते करायला लावा. पण ऐकला का? आणि ते गटर पण कधीपासून सगळे गटर झाले, तो एकच तुम्ही तुकडा काम करा, ठेवला. शुभांगी आणि तुम्ही सागर आणि नाईकच्या बरोबर देशासमोर बसा. अजून एक विषय माझा तो बालवाडीचा, अजून तो काय झालेला तो सुरू करायचा आपल्याला. ती पण ते सुरू करा, त्या बालवाडीचा हँडओव्हरच नाही होत तर काय करणार? पैसे भरले ना, पैसे भरले, पण सर आता ते तुम्हाला एक मागणी करा. सरांनी खूप कॉपरेट केलं, त्यांचं अभिनंदन आहे. आणि ते पॉलिसीकर आहेत ना, त्यांचं खूप नाव, त्यांना द्यायचं नाही का काय नाही ते मला माहिती नाही. कारण आता 26,000 सुद्धा भरले, तर ते परत फाईल आली की आता परत 2 टप्प्यांनी. तुम्ही एक काम करा, त्या सिडकोच्या प्रिन्सिपल साहेबांना मी बोलतो, तुम्हाला सागर नाही कशी तुम्ही चर्चा करून घ्या. आणि अजून एक विषय होता माझा, ठाणे बेलापूर रोडचं सुशोभीकरण करायचं. वारंवार मी सुभाष सोनवणेनं पण विषय काढलेला आणि तिथे एक आपण बसस्टॉप घेतलेला आहे आणि ते बसस्टॉप आपण पालिकेला हँडओव्हर करून ते चालू करण्यासाठी, कारण ते ज्येष्ठ नागरिक वगैरे उभे राहतात आणि ॲक्सिडेंट होण्याची वेळ आहे. तर ते आपण बसस्टॉप तेवढा सुंदर बनवला आहे, तर तो हँडओव्हर करून चालू करण्यात यावा, तेही नाही लक्ष. आणि शुभशोभीकरण करायचं आहे. थांबा बनवलेला आहे. काय झालं की ते आम्हाला सांगितलं होतं की एसटीचा एक कर्मचारी देतो म्हणून कायमस्वरूपी, तर त्यांनी अजून ती नेमणूक केलेली नाही, त्यामध्ये उद्घाटन थांबलं. उद्घाटन करून संजू नाईक साहेबांनी त्याचं उद्घाटन काय होतं की एसटीचं बुकिंग, जे बाहेरून प्रवासी येतात ना, ते सगळे तुर्बे नाका उतरतात. त्याच्या टॉयलेटची व्यवस्था केली आणि बस थांबा केला, जसा आपल्या यांच्या साहेबांच्या वॉर्डमध्ये केलं रबायला पोलीस स्टेशन समोर, तसं इंचार्ज केलेलं आहे. फक्त तो एसटीच्या कर्मचाऱ्यांचे देत नाही, ते एकदा तुम्ही पत्रावर करा, ते कॉपी सातत्याने हँडओव्हर करा, पत्र टाकते आणि सुशोभीकरण घेतलंय, त्याची सुद्धा फाईल आता ते ठाणे बेलापूरचं एवढं म्हणजे आपले मेन रस्ते आणि तिथे सुशोभीकरण करून घेण्यात. आणि अजून एक सर, आपली आनंदनगर झोपडपट्टी, आता एकापे साहेब नाही आहेत ना, तर मी सांगितलं असतं त्यांना का ही आनंदनगर झोपडपट्टी 95 पासून पात्रता आहे, त्यांना घरासाठी आपण मागणी करतो, पण त्या घरांना आपण जोपर्यंत घरं देत नाही ना, तिथं हलवता काढणार. ते जर हलवलं ना, तर तो बुलडोजर पहिला माझ्या छातीवर येईल, मी ते सांगते. कारण ते मतदार आहेत आमचे. काय झालंय बघा, आपण ऐका ना, पहिल्यांदा हा रस्ता एमआयडीसी बरोबर आहे. त्यावेळेला त्या एमआयडीसीच्या प्लॉटमध्ये प्लॉट खाली केले, झोपड्या त्या येऊन त्या तिथं बसल्या. कुठे? पश्चिमेला, ब्रिजच्या पश्चिमेला. आता शेवटी ते ओरिजिनल रहिवासी एमआयडीसीचे, नंतर आले ते रेल्वेच्या ट्रॅक मध्ये आले, बरोबर आहे. आता प्रश्न आहे, हा कोणीतरी प्रश्न सोडवला पाहिजे. सिडकोचा रेल्वे विभाग, एमआयडीसी, तुम्ही हे सगळ्यांनी बसून शेवटी त्यांच्याकडे घरपट्ट्या किंवा त्यांचं एक एव्हिडन्स असताना जर आपण जर 340 लोक इलेक्ट्रिकच्या तिथे 1986 ला म्हणजे वाशीवरनं जाणारा उड्डाण पहिला बनला आपला, बरोबर आहे, तो तर त्याच्या खालच्या त्या 340 झोपड्या तोडल्या सिडकोने. ते आपले खान त्यावेळेस जावेद खान होते त्यावेळेस,
आम्ही होतो त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. आणि त्यानंतरच्या लोकांना खूप मारलं होतं म्हणजे पोलिसांनी. आम्ही त्याच्यात होतो मार खायला. तर आमचं म्हणणं होतं शंकरराव चव्हाण तर ते त्यावेळेस ते सेक्टर 20-21 नवीनच झालं होतं. लोक तिकडे सगळी पळाली आणि तेव्हापासून आपण असं करू पाटील मॅडम, मी लिगल माननीय आयुक्त महोदय सिडकोचे MIDC हा विषय आपण जरा मी काय करतो ते जरा हा विषय जरा सेटअप करा आणि एकदा मिटिंगला बसू आपण करू आपण. शिंदे मॅडम बोला. सायली शिंदे. तर मागच्या वेळेस देसाई साहेब बोलले की प्रायोरिटीवर 2-3 कामं घेतो. त्यानंतर देसाई साहेबांना भेटून वॉर्डमध्ये फोन करवले इंजिनियरला. त्यांना नंतर एक्झिक्युटिव्ह फाईल तयार करत नाही. विषय होता बिलच्या खाली सर तो विषय नाहीये सर. मार्केटचं कॉम्पिटिशन झालं सर. देसाई साहेब तो ब्रिज खालचा आहे ना, आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करतोय आणि तो राईट साईडचा करतोय. तुवड आपण गणसोली असताना अजून लेफ्ट साईड बाकीच आहे. ती होईल पण मागच्याच आपण टिंबर मार्केटचं कॉम्पिटिकरण आणि सिवरेज लाईनचं बोललेलं. त्यानंतर तुम्ही मी आल्यानंतर दोन्ही ठिकाणी फोनही केला. पण वॉर्ड मधून जर काम नसेल होत तर मग काय करायचं? मॅडम एक काम करा, तुम्ही सागर नाईकाशी कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडे ऑफिसला जाऊन. आणि सर जे शाळा क्रमांक 38 आहे ती आपण CBSE करणार आहोत. तर 2-3 वर्ष आपण इंग्लिश 2-3 वर्ष झालं ती चालू इंग्लिश आहे. मीडियम आधी ह्यांच्या टर्म्स असलेल्या CBSE सुद्धा कन्व्हर्शन इंग्लिश मीडियम मध्ये सर आता प्रोसेस केली तर जून मध्ये पहिली बॅच जाईल ना. पहिली बॅच करायची आपल्याला करायची. ज्या कोणाच्या डोक्यात CBSE असेल ना त्याने काढून टाका. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपल्याला करायच्या. CBSEचं फॅट डोक्यात आणू नका. आणि ते CBSE बोलत ना माझं डोकं फिरतं. तर त्यांनी मेन्शन केलंय तसं ते टेंडर मध्ये. कोणी म्हणजे पालिकेचं जे टेंडर निघालं शाळांसाठी त्या CBSE मेन्शन केले त्याच्यामध्ये. ते आपण दुरुस्त करायला. आणि सर तुम्ही आता देसाई साहेब माझ्या वॉर्ड मध्ये 31 आणि 23 निघाले नाही म्हणजे शाळांचं जे आहे ना ते टेंडर आहे ना जी कॉपी निघाली आहे CBSE इंग्लिश मीडियम त्याच्यामध्ये त्या शाळेचं CBSE मेन्शन केलंय. माझा विषय नाही सर माझ्या वॉर्डमध्ये सर साहेब जी कामं झाली आहेत ना ती फक्त आमदार निधीतून कामं झाली आहेत. 2020 नंतर ना पालिकेने काय खर्च केला माझ्या वॉर्डमध्ये आणि सर तो प्लॉट नंबर 37 जिथे त्या दिवशी तुम्ही आलेला जर माझ्या वॉर्डमध्ये दुसरी जागाच नाहीये. एक मिनिट आता मी नार्वेकर साहेबांशी मी तर अनिल डिगेकर साहेब MD साहेबांशी माझा संपर्क होईल संध्याकाळपर्यंत. म्हणजे नार्वेकर साहेब सिटी इंजिनियर आणि त्याच्यानंतर आपले ADTP ऐकला का हे गेटे साहेब हे सगळेजण एकूण नंतर सिडकोचे अधिकारी मी स्वतः त्या ठिकाणी आपल्या शहराच्या इंटरेस्ट मध्ये मी त्यात सर्व एक वॉर्ड म्हणजे गलिक आपण सगळ्या गोष्टी कोणता अशोक पाटीलचा 500 मीटर त्या दिवशी तुमच्याकडे आलो तो 40+ जे काशे हायलाइट्स वाले आहेत ना त्या ठिकाणी माझा स्वतः इंटरेस्ट नाही आणि तिथे उपोषण करायला मी येईन स्वतः. काय बोलतो मी आता आय एम डॅम हॅपी. माझ्या आयुष्यामध्ये मी समाधानी माणूस आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हॅलो डिगेकर साहेब कुठे तुम्ही औरंगाबादला आहात का? म्हणजे संभाजीनगरला. औरंगाबाद बोलणं बरोबर नाही तर संभाजीनगर. हॅलो प्रस्ताव असा होता माझा की नार्वेकर साहेब त्यांची टीम सिटी इंजिनियर त्यांचे इस्टेटचे आणि त्यांचे ADTP केकान आणि तुमच्या 2-4 अधिकारी एकदा आपण सिडको ऑफिसला 2-4-5 दिवसात बसून एकदा ते प्लॉट देणं घेणं सगळं संपुष्टात आणूया ना साहेब. जरा तुम्ही जरा तुमचीच वेळ द्या. ऐकला का? तुमची वेळ द्या म्हणजे तशी नार्वेकर साहेबांनी आम्ही ऍडजस्ट करून घेऊन सिडको रेस्ट हाऊसला आपण बसूया आपण. ओके आय विल टेल माय पी टू फॉलो यू. नमस्ते नमस्ते. नार्वेकर साहेब तुम्हाला माझा म्हणजे विनंती तुम्ही माझ्या वॉर्ड मध्ये या. प्लॉट नंबर 37 सेक्टर 1 आणि टिंबर मार्केट मध्ये सर ते जर पार्किंगसाठी तो एक प्लॉट जर आरक्षित नाही केला तर वॉर्डचा पुरे वाट लागून जाईल सर तिथे. आणि सर पाणी अरे आता मी काय बोललो आता मी बोललो हे सिडकोचे MD साहेब डिगेकर साहेब ऐकून घ्या. नार्वेकर साहेब डिगेकर साहेब यांची टीम त्यांची टीम आणि मी स्वतः म्हणजे संजू नाईक संदीप नाईक सागर नाईक प्रत्येक वॉर्ड मध्ये आपले प्रस्ताव त्यांनी मांडल्यात सगळ्या नगरसेवकांनी ते सगळे घेऊन
त्याच्याला तुम्ही तुमच्या हिताचीच गोष्ट करणार आहे का अहिताची करणार आहे? शंकरराव हिताचीच ना. तर त्यामध्ये सुद्धा 4 आपण अनवॉन्टेड 3ची गरज आणि 4 मागितले तर 1 आपण डिलीट करून टाकू. सर ट्रॅफिक आहे सर. ते आपलं काम चालू आहे, पत्रावर ढोकलं काम तरी बंद करायला सांगा ना. आपलं प्लॉटचं काम चालू आहे त्या ठिकाणी. तुम्ही दिले का? चेक काय भाषा जरा प्लीज जरा एक डे नाईट काम चालू आहे. पत्र मारलं 1 जून 2023 ला माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये मीटिंग झाली होती. त्याला नारोजीकडे तुम्ही करत त्यावेळेला सगळ्या स्थगिती दिलेली आहे. जोपर्यंत याचा निवाडा लागत नाही तोपर्यंत प्लॉटला देऊ नये. आणि त्यावर तुम्हाला पत्र मी दिलं होतं आणि फोनवर कसं सांगितलं की तुम्ही सीसी देऊ नका. दिले असेल आणि ऐकलं का कॅन्सल केल्याबरोबर तुम्ही ते पत्रे काढून टाका. अशोक कुठे गेले? नाही ऐकून घ्या. तुम्ही रद्द नाही केली ना मी स्वतः तुमच्या ऑफिसमध्ये येईन. ऐकून घ्या. रद्द करा त्याची कॉपी तुम्ही गेटे तुम्ही ते पत्रे उडून टाका. ओके. पुढच्या मीटिंगला जेव्हा मी येईन ना त्यावेळेला मला या गोष्टी झालेल्या पाहिजे. आणि हे बघा जनहिताच्या पुढे आम्ही कोणाला नाही मारत. कोणी असेल तो जर कायदा जर तिरका वाकडा तिरका करत असेल ना आम्हाला तिची पर्वा नाही. मी सत्ताधारी पक्षाचा असताना सांगतो जेल सुद्धा आम्हाला घाबरू शकत नाही. आमचे हात साफ आहेत मन पण साफ आहे. ज्यांची नैतिकता आहे ना आमच्या नजरेवर नजर भिडून दाखवा. तुम्ही दिला असेल ना ते रद्द करा. बंजारा भवनचं कोण आहे तुमचं पत्र आजच्या तुम्ही त्या सिडकोच्या एमडी ना द्या कॉपी मला द्या. प्लॉट इकडे आहे प्लॉट आपले आहेत आणि ते एक्स्ट्रा आहे ते दिले आपल्या ते आपल्याला हँडओव्हर करून टाकून आपल्याला मग गरज नाही. सुरेश पाल बोलो. नमस्ते साहेब नमस्ते. आमच्या भागामध्ये मी एवढं पत्र दिले दादा तिथे ठेवले 15-20 पत्र विषय गटराची मागणी आणि शाळेचं बद्दल यादवनगर आणि पंपाचं टेंडर झाले सगळे झाले पण आजपर्यंत पंप बसवले गेले नाही. त्याबद्दल मी उपोषणामध्ये 29 तारीखला बसणार आहे. नाही तुम्हाला लेखी उत्तर द्यावे की कधी कधी हे आमचं काम शाळेचे उद्घाटन कधी विभाग अधिकारी तिथे कोण येणार आहे तुला? पेपरवाले पण येणार नाही. गावचे पेपरवाले पण येणार नाही आलं तरी जीव चालेल दादा पण काम व्हायला पाहिजे. शाळा तयार आहेत आपली. जीव आम्हाला एवढा सोपा नाही. आणि गटराचे पण काम एसटीव्हीचं काम टेंडर झालं. ऍक्सेप्टन्स काय आपल्याला जे अमृत 2चे आहे ते आपला अधिकार नाही. ते कमिटीला आहे ते पाठवून मला त्यांनी एसटीला बुधवार पण सुरेश पाला दादा आपल्या दिल्लीतून एक रोड. अरे आता सागर नाईक से मिलो बाजूला गटर सागर नाईक से मिलो बाद में बोलो. विषय निघाला MIDCच्या जरा प्लीज जरा डॉक्टर तुम्ही पेशंटला सांगता शांतता बाळगा. MIDCच्या सचिवांनी त्या मिनिस्टर सही करून तुम्हाला पाठवले. त्यामध्ये सर्व्हिस रोडला आलेले सर्व कॅन्सल करायचे आणि बांधले ते पण दुसरीकडे पाठवायचे. त्यामध्ये दिघ्याचा जो एक प्लॉट आहे आपल्याला दिलेला ओएसचा आणि तो तर त्या लोकांनी आपलं टॉयलेट बिल्डिंग बांधली तिकडे. बिल्डिंग बांधली तोडायला लावायची ती. ऐकून घ्या. तुम्हाला ती कॉपी IT साहेबांना दिली की नाही? तुम्ही नाही दाखल मागच्या चालू होतं आपलं हा गुन्हा दाखल करणार आवाज देणार होता आपला अभय जाधव कुठे तो महापालिकेचा कुठे आहे तो? मागे मीटिंगचा पहिला विषय हा होता. सगळ्या इंटरेस्टिंग पार्टीचा आहे. गुन्हा दाखल करायचा विषय होता. तुम्ही त्या गुन्हा दाखल करून घ्या. ऐकून घ्या. आता अंतिम मिनिट्स फायनल होऊन मान्य आयुक्त मोदयांच्याकडे आले. तुम्ही RO
रिजनल ऑफिसरची मीटिंग लावा आणि त्या अनुषंगानं ते भूखंड रद्द करा की नको करू आपण, आणि जे बांधले सर्व्हिस रोड मध्ये त्या सगळ्या बिल्डिंगी तोडायचं काम सरकार त्यांच्या मार्फत करा. संदीप पत्रकार आहे साहेब, सर्वांसारख्या माझ्या प्रभागामध्ये पण एक भूखंड आहे सेक्टर 3 मध्ये, कंडोनियमच्या समोरच आहे. हे बघा एक मिनिट, मी त्या दिवशी आयुक्त महोदय डिगेकर साहेब बसणार आहोत ना, त्याला फोनवरून तुमच्याशी आम्ही बोलणार किंवा तुम्हाला बोलून घेऊ आम्ही. आपल्या कुठेतरी एका बसा कुठेतरी रेती मंदिरच्या आपल्या वरच्या ऑफिसमध्ये, जसं ज्याच्या जवळ आहे तसं त्याला एकेकाला बोलून घेऊ आपण. नाही तर ही एक्सरसाइज संपवा लागले आपल्याला. पूर्वीचं आपलं महापालिकेचं रिझर्वेशन आहे लेडीज हॉस्टेलसाठी, आता काल परवा आदिवासी विकास महामंडळाने येऊन बोर्ड मारलाय आणि ताराचं कंपाऊंड टाकलंय. आदिवासी विकास महामंडळ काय म्हणतो? हो, बोर्ड लावला तिथे. राजश्री तू गेली होती का? कोपरकडे बोर्ड लावला भूखंड क्रमांक 18 सेक्टर 3. तिथे काय कसला बोर्ड होता? पुरी काय रिझर्वेशन होतं? आपलं लेडीज हॉस्टेलचं आहे महापालिकेचं. लेडीज हॉस्टेलसाठी भूखंड होता, तर तो आदिवासी विभागाला द्यायला सिडकोचं होतं गेल्या 6-7 वर्षापासून, पण मध्यंतरी झालं नाही. आता तो हे झालं तर लेडीज हॉस्टेल होणार, पण ते आदिवासी मुलांसाठी आहे, आदिवासी मुलांसाठी. नाही, आपण बांधून आदिवासी मुलांचं करता करू ना, ऐकून घ्या. ते दुसऱ्या खात्याकडून कशाला मागणी केली आपण, जवळ 6-7 वेळा मागणी केली. मागच्या मध्ये मला वाटतं गेल्या 8-9 वर्षात सगळेच कमी साहेबांची पत्र. आम्ही बोंबलतो कधीपासून समाज मंदिरासाठी, ते नाही होत. तुम्हाला दिले ना 25/25 हा दिला ना तुम्हाला 25/25 आदिवासी भवन. थँक्यू मला, थँक्यू ऐकतो मुलांना पत्र लिहा, थँक्यू. 25/25 आदिवासी भवन दिल्याबद्दल. अजून होत नाही एवढे. एक काम करा सागर, आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी करून प्रत्येक वॉर्डाने कुठले भूखंड ठेवायचे याची यादी घ्या, नंतर आपण बसू. ओके. दुसरा एक विषय होता सर, कोपरकर विभागातील आमच्या चिखलेश्वर उद्यानामध्ये ओपन जिम आणि लहान मुलांच्या खेळणी बाईलाच गायब आहे. संदीप जरा 2 मिनिट ऐक रे बाळा, फाईट तयार करू आपण. सागर नाईकांना मी सांगितले की दर आठवड्याला 4 दिवस महापालिकेच्या विविध अधिकारी मोदयांच्या बरोबर चर्चा करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी कुटप करायचं आणि जिथं गरज असेल ते आयुक्त मोदयांच्यावर फायनल फिनिशिंग मोकळं करायचं. ओके. बाकी 2 कामं आयुक्त साहेबांनी आणि सिटी इंजिनियर साहेबांनी केली. साहेब धन्यवाद. आणि एक टेंडर अजून साहेब ओपन झालेलं आहे. गटरची कामांची दिली होती, वार्ड क्रमांक 43 दिली होती ना. आता तुम्ही सागर नाईकच्या बरोबर तुम्ही बसायचं. रॉबिन पडवी साहेब नमस्कार. साहेब मी जितके आपल्याला विषय दिलेले होते त्यातलं एक काम चालू झाले, वॉटर व सिवरेजचं. ते आपल्याच आमदारीचं त्यामुळे त्यामुळे आपला धन्यवाद नक्कीच साहेब. परंतु साहेब महत्वाचा विषय जो पावसाळी गटर आहे आपण एकच्या मागचा, तो जर झाला तर बरं होईल. कारण घेतलाय साहेब. सागर नाईकशी कॉन्टॅक्ट. शरद 4 महिन्यापासून तेच बोललो होतो. आपला 4 फुटाचा रस्ता आहे, प्लॉट नंबर 807 पासून ते तिथे इलेक्ट्रिक वायर पण गेले आहेत, कॉन्क्रीटीकरण केलं होतं पहिलं, पण ते ड्राईव्ह काढून सर्व हे निघालेलं आहे. तर तिथं कसं जीवितांवरचा धोका आहे. शेवटी पर्याय म्हणून मी एमईसी डीपी बाजूला होती, एमईसीवाला बोलून वायर बाजूला काढल्या, स्वतः मी खर्च करून ते कॉन्क्रीटीकरण करून घेतलं, पण पालिकेने अजून काय तिथं केलं नाही. सागर नाईकशी बोलायला फोटो पाठवतो. आता अंतिम टप्प्यामध्ये देवा बरोबर आहे. मापूर साहेब राहिले शेवटचे यशस्वी कलाकार आहेत. मी वारंवार पत्रावर केलं होतं 2018 देबरीत कचरा व कुंडी कायम स्वरूपी करणे. सर मी 2018ला पण पत्रावर केलं होतं. महापौर साहेबांनी पण आदेश दिले होते की ते तू कचरा कुंडी आठवा, पण अजून झालं नाही. हा 2 वेळा त्यांनी अर्ज दिला होता महापालिकेने. सांगितलं होतं की आपले सेक्टर 20 अंबिका सोसायटी आहे ना, स्टेशन समोरच आणि गावात जाणार रस्ता आहे. साहेब नागरिकांनी एवढा जनआंदोलन पण आता केला. ते मार्केटवाले टाकत असतील त्याच्यात. मार्केटवाले पण येतात तिथं.
म्हणजे पूर्ण मार्केट आहे ना प्रवेशद्वारच्या पुढंच तिथं. आणि पहिले एक पण कचराकुंडी नव्हती, आता 5 कचराकुंडी देवनाथ एक काम करा, आता आज जाता आपण फॉर्म्युला मी स्वतः डिसाईड केलं येताना एवढे विषय जर आपण सगळे घेतले ना तर नॉन स्टॉप सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजे 12 तास आपल्याला मीटिंग करिता सागर नायकांना मी सांगितले आठवड्यातले कमीत कमी 3 दिवस जास्तीत जास्त 4 दिवस 15 ते 20 सोसायटीने तक्रार केलं. तुम्ही काम करा, राजन साहेबांना भेट आणि सागर नाईक एवढे दुर्गंधी पसरले जाते लोक पण राहणार, तुम्ही पण थांबू शकत नाही. एवढं भरपूर याच्यात जातीनं लक्ष घाला स्वतः. तुम्ही याच गिरीश कुठं आलाय? बस इकडे बस. आले कुठे काम सर गाव चकाचक केलं तुमचं केला अर्धा तुम्ही जर तुम्ही अर्धा 93 झाला 95 थोडा वागे. हे बघा मगाशी बेलापूरच्या लोकांनी जी व्यथा मांडली की गणेश नाईक समर्थक आहेत, तिथं आला गेला की रस्ता बंद होतो. सेम तशी परिस्थिती नेरूळमध्ये आहे. नेरूळच्या अर्ध्या भागामध्ये प्रभावीपणे कामं होतात ना, अर्ध्या भागामध्ये कामं होत नाहीत. कारण ऐकून घ्या की गणेश नाईकच्या माध्यमातून निवडून आलेला नगरसेवक म्हणून या वॉर्डमध्ये नाही करायची. आणि त्या वॉर्डमध्ये सुद्धा ज्या आमच्यावर प्रेम करणारे त्या त्यांच्या ठिकाणी आल्यानंतर 100 फुटाची गॅप राहते तितके लगेच. इट्स नॉट गुड. हे आपल्या हे बघा राजकीय लोक नालायक असतात असं मी समजतो, का आम्ही पण काही नालायकपणा करत असू, परंतु प्रशासनाला या गोष्टी करणं शोभत नाही. आपण नाला वॉर्डच्या वॉर्ड कधी केला नाही, शहराचा एकत्र करायचा म्हणून थांबलो आपण. पण ते वॉर्ड नाला पण तुम्ही एकत्र घेतलं ते नाही काही प्रेमापोटी काहींच्या घेतात, त्याचं प्रेम उतू जातं त्यांचं. आता कोण राहिले का? त्या शरद पाटीलचा मुला कोणाकडे दे? ठीक आहे 2 मिनिट. नाला विजन घेणार होते त्याचं काय झालं? नाला विजन जरा 2 मिनिट थांब ना, जरा 2 मिनिट. शेवटचे विषय काढू ना, शेवटच्या विषयामध्ये आहेत ते. सन्माननीय सुधाकरजी सोनवणे बोला. दादा खरं तर म्हणजे आता 3 महिन्यानंतर आपण म्हणजे 3 महिन्यानंतर आलोय. म्हणजे दुःख एका गोष्टीचं वाटतंय की एवढं सगळं केल्यानंतरही आता म्हणजे जो ज्याला म्हणतो की परीक्षेचा काळ आहे, पुढच्या 2 आठवड्यानंतर परीक्षा सुरू होतील आणि अशा काळात आपण शिक्षण ह्या क्षेत्राकडे जो म्हणजे मूलभूत सुविधेमध्ये आणि त्याला म्हणतो की भारताचा जो मजबूत पाया आहे त्याच्याविषयी आपण विचार करतो. आरोग्य दुसरी गोष्ट आहे, त्याच्यावर आपण खर्च करतो आणि कशासाठी करतो हे कळत नाहीये. आपण त्यांना वह्या देऊ शकलो नाही, आपण त्यांचं टेंडर कुणाचे इंटरेस्ट होते हा भाग वेगळाच आहे, मला त्याशी बोलायचं पण नाही हा. परंतु दुःख एका गोष्टीचं आहे की तो जो मतदार आहे 55,000 विद्यार्थी, त्यांचे 50,000 पालक असतील आणि हा 50,000 जो विद्यार्थ्यांचा इम्पॅक्ट आहे हा निश्चितपणे हा जे काही आपल्या झोपडपट्टी भागामध्ये किंवा कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये राहणारे जे नगरसेवक आहेत हे ते फेस करत असतात. काही गोष्टी त्यांना त्यांच्या खिशातनं कराव्या लागतात, काही अधिकाऱ्यांना जबरदस्ती करून घेतात. परंतु ही गोष्ट दादा तुम्ही खूप बारकाईने पाहणं गरजेचं आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. आज मोठ्या मोठ्या मुली असतात 10वी पर्यंतच्या, त्या मुलींना ज्यावेळेस कपडे नसतात त्यावेळेस त्या शाळेमध्ये, आता मी परवा अशोक पाटलांच्या त्या शाळेमध्ये गेलो होतो, सेक्टर 14ची जी शाळा आपण पहिली शाळा सुरू केली महापालिकेची माध्यमिक, त्या मुलीचं स्टेटमेंट असं होतं की शाळा नाही सेक्टर 14ची कुत्र्याची शाळा बोलतात, जिथं तो प्लॉट आहे ना आता, त्या प्लॉटला पण मी काल गेलो होतो. भूमिपूजनाला मला बोलवलं होतं, मला माहित नाही, मला आता माहित झालं की असं त्या शाळा चालू आहे तिथं, शाळेमध्ये प्लॉट येतो, एक कळव्याची संस्था आहे. तर दादा त्या मुलीला, तिची बहीण आता 13वीला आहे, तिचा जो ड्रेस आहे तो ज्यावेळेस रामास्वामीने त्यावेळेस एक टेंडर काढून दिले होते ना, तो ड्रेस ती मुलगी घालते आणि आठवड्यातनं एकदाच तिला धुता येतो. तो शनिवारी ती धुते आणि रविवारी वाळवते आणि सोमवारी परत घालते. ही जी आपल्याला अशोभनीय आहे
आपण एवढे मिरवतो की आपल्याला हा पुरस्कार तो पुरस्कार सगळं मिळालं आहे, कोट्यावधीचंही सगळं मिळालं आहे, त्याच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी थोडं सजग राहणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आयुक्त साहेब, आपण आता इथे आईस आहात, आता आम्ही काही नाही, आता आम्ही शून्य आहेत खरं म्हणजे लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून, लोक म्हणून आम्ही खूप ताकदवर आहे, आम्ही ती ताकद दाखवू शकतो. आम्हाला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस परीक्षेचा काळ असतो त्यावेळेस भोंगळ कारभार हा होऊ नये ही अपेक्षा आमची असते. भोंगळ कारभार म्हणजे नक्की काय? काल तुम्ही मराठ्यांच्या सर्वेक्षण करण्यासाठी तातडीने काहीतरी आदेश काढले आणि काय काढलं की फक्त जे ठोक मानधनावरचे शिक्षक आहेत ते सगळे सर्वेक्षणाला जातील. एका शाळेमध्ये 95% शिक्षक ठोकवाले, ती शाळा बंद करणार का तुम्ही? तुम्ही निदान विचार करा ना, एका शाळेतनं 10 काढा, मग त्या तुकड्या ऍडजस्ट करू शकतील. कोण विचार करतोय हा? म्हणजे त्याला निदान तेवढं तरी माहित पाहिजे की त्या शाळेमध्ये काय चाललंय, काय नाही, कोण आहे, किती मुलं आहे, किती विद्यार्थी आहे. एका शाळेत 17 शिक्षक काढावेत. शाहू महाराज विद्यालयाचे दादा, कारण ती शाळा तर खरी म्हणजे जी चालली भगवान भरोसे चालू आहे. खरं तर सगळे हे पोट भरू शिक्षक आहेत तिथं, म्हणजे जे बोलतात ठोक मानधनावर तासवारीवरचे सगळे काढले त्याच्यामध्ये. आता एका बाजूला तुम्ही जर ते काढलं असेल, तातडीचा प्रश्न आहे, शासनाच्या समोर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, ते काढलं पाहिजे, आमची हरकत नाहीये. मग त्यावेळेस तुम्ही जे शासनाने एक परिपत्रक काढले फक्त की प्रायमरीच्या लोकांना हे द्या, ट्रेनिंग द्या. हा ट्रेनिंगचा काळ आहे का? जिथं परीक्षेचा काळ आहे, सिलेबस संपवायचा काळ आहे, त्यावेळेस तुम्ही 7-7 दिवस शिक्षक ट्रेनिंगला पाठवले. एका शाळेत 10-10 शिक्षक ट्रेनिंगला जातात. शाळेला टाळा लावा ना साहेब. आणि आता आपण काढलंय की PM स्कूल, त्याच्यानंतर आता खाली काढले की CM स्कूल. आता त्या CM स्कूलचं चालू आहे की शाळेच्या बाहेर जायचं, वर्गाच्या पुढे सेल्फी काढायचा आणि ते करायचं. आज चित्र किती काढणार? स्कूल काढा नाही तुमच्याकडे. आता ते जाऊ दे. आता दादा काय दुःख आहे, खूप दुःख आहे दादा. मला विषयाचं दुःख वाटतच नाही. मला तर एक म्हणायचं आहे की सकाळ होईल याचा विश्वास आम्हाला आहे. सूर्यास्त झालेला आहे, सूर्य बुडालेला नाहीये, तो बुडणार पण नाही आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. आणि आम्ही तुमच्याबरोबर काम केलेलं आहे. आमचे 50 वर्ष झाले सार्वजनिक तुमच्याबरोबर झालेले. त्यामुळे सकाळ होईल आम्हाला याची खात्री आहे. आम्ही हे म्हणत नाही की आम्ही लिगली दादा त्या ठिकाणी कोर्टामध्ये फाईट करून आपण एकमात्र अशी इमारत आहे ज्या इमारतीला CC मिळालेली आहे, ज्या इमारतीला MIDCने प्लॅन सँक्शन केलेला आहे, ज्या वेळेला पैसे भरलेले, आपण ताबा घेतला आणि टेंडर काढून आपण वर्क ऑर्डर दिली, काम सुरू केलं नाही. आम्ही म्हणत नाही चालू करा तुम्ही. आम्ही त्या ठिकाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांटसाठी पूर्ण सिवरेज लाईन टाकल्या, लोकांना प्रत्येकाला घरामध्ये शौचालय द्यावं, प्रत्येक माणसाला अनुदान दिलं. आपण संस्थेच्या माध्यमातून 17,000 रुपये घरात शौचालय बांधलं. आम्ही जर असा विचार केला आम्ही चालू करायचं, रस्त्यावर सोडायचं, हे स्वच्छ भारतमध्ये आपला नंबर येणार नाही साहेब, रस्त्यावर संडास व्हायला लागली तर. पण त्या ठिकाणी ते STP बांधत नाहीये. का बांधत नाही? कुठले तरी चिंपाट लोक येतात, उठतात, पत्र देतात आणि मग कशाला तुम्ही आम्हाला नगरसेवक म्हणायचं? नका म्हणू ना. आमचे कशाला पत्र घेता तुम्ही? एवढे पत्र इथं घेताय तुम्ही नगरसेवकांची, फक्त फायली बनवा. लोक सचिवाच्या त्या याच्यामध्ये मिनिट्स फायनल झाल्या, त्याच्यामध्ये ते आहे. म्हणजे मगाशी बोलले दिघ्याचा एक चौक, त्याच्यानंतर सुधाकर सोनांच्या या ठिकाणचा STPचा प्लॅन, शशिकांत सुतारे, सतीला भोईर त्याच्याकडचा भाग आहे आणि अमित मेडकरकडचा भाग आहे. म्हणजे 4 आपल्याला दिलेले भूखंड त्या लोकांनी परत विकले. आता ते जाऊ दे, भूखंड जर गेले तरी पर्यायी व्यवस्था ज्याला म्हणतो ना, शौचालय म्हणजे मी काय बोलतो की पाणी ही जी गोष्ट आहे की हिला आपण थांबवू शकत नाहीये. मग त्यासाठी पर्याय व्यवस्था करू शकता ना. मी पर्याय दिली. मला माहिती आहे दादा, माझ्याकडे प्लॅन B लगेच तयार असतो. तुम्ही एकदा आला होता, मी एक शेड मारून ठेवलंय. मला माहित होतं की हा भूखंड पण सिडको विकेल, MIDC विकेल, परंतु कोणाचं जर बांधकाम असेल तर ती विकत नाही, मध्ये जात नाही. आता तो बांधून ठेवलाय, बांधून मी माझ्या पैशाने बांधून ठेवलेला आहे. मी त्यांना सांगितलं त्याच्यामध्ये घ्या काय, तो त्याच्यामध्ये कोणाला तर चिंपाटला पत्र द्यायला लावलं. आपलेच अधिकारी त्याच्यामध्ये खूप. दादा मी तर बोलतो की एक खूप मोठा विद्वान माणूस आहे, रात्री 2च्या नंतर बसतो याच्यावर. सगळ्यात जास्त माहिती अधिकार जर इथं फाईल आज पुटअप होणार असेल त्याच्या आधी त्याच्याकडे माहिती असते आणि ती याच्याकडे माहिती अधिकारासाठी जाते. अशा लोकांवर कारवाई नाही करू शकत आपण. आणि मी म्हणतो तुमचं नाही, खुल्लच बोलतो ना. माझं म्हणणं तेच आहे की जर देसाई साहेब यांच्या घरचा 7-12 तो मागत असेल तर देऊ नये त्यांनी, पण ते मागत असतील काम करा, द्या ना काम, पण काम चालू ठेवा, काम करा. माझं म्हणणं आहे आज नाही काल दादा राईट टू इन्फॉर्मेशन दादा, मला माझं म्हणणं आहे की बघा आम्ही
माझ्या याची मला माहिती आहे, माझ्या वाड्यातल्या सगळ्या याची अडवणूक करून करून त्यांनी त्या गोष्टी बनवल्या. आता स्मशानभूमी अडवली आणि तिकडनं लगेच स्मशानभूमीसाठी भूखंड आणला. ते होतं आमची मंजूर होईपर्यंत हे चालू नाही करायचं. नका करू. काल शाळेची बातमी वाचली पेपरला, वाईट वाटतंय की त्या शाळेला भूखंड दिलेलं नाही, काही नाही, आणि तिच्यावर आराधी करून आज आपण उद्घाटनाचा विचार करतो आणि ती शाळा बांधून तयार झालेली आहे. मग त्या शाळेचा भूखंड का नाही हस्तांतरित झाला? जर स्मशानभूमीचा तिकडं होतं 400 मीटरचा त्या पुलाखाली तिकडं, तर हा का होत नाहीये? हा जो सावळा गोंधळ आहे. आमचं म्हणणं बरोबर आहे, वरच्या फोनला प्रत्येक जण आता काय वरचाच असतो, आमच्या वर जास्त दिवस नाही चालणार. हे बघा, चळवळीत ना आलेलो आपण दादा, आपण चळवळीत आलेलो. कोणी वरचे फोन आले ना तरी हा गणेश नाईक रस्त्यात उतरणार आहे. तुम्ही तुमची चिंता नाही करायची, खात्री ना आम्हाला ऐकून घ्या. म्हणून तर आम्ही आहोत ना. आम्ही दादा डगमगत नाही, याचं कारण आहे आम्ही काय डगमगत नाहीये. आम्ही पाय रोवून मजबूत आहोत. नार्वेकर साहेबांच्याकडे आपल्या मराठीत 25 मीटिंग झाली असती, बरोबर आहे. आम्ही त्या ठिकाणी आम्हाला ते तुम्हाला घेराव वाटतं क्षणाला कधीतरी क्रोध होतो, परंतु ते आपल्यासारख्या माणसांनी हे अशा म्हणजे घेराव बिरावच्या गोष्टीमध्ये जाऊन, पण ते आता ज्या लोकांना लोकशाही समजत नाही, उदाहरण दशाला का फतवे काढताना तिथं फॅक्च्युअल पोझिशन काय ते बघितली पाहिजे ना. या आता मलनिस्सरणाचा भूखंड त्या ठिकाणी तिथल्या वस्तीचं संपूर्ण मलनिस्सरण त्या ठिकाणी आपल्याला ट्रीट करायचं होतं. कुठेतरी कोणाला तरी इंटरेस्ट होत. मी तर त्याला डायरेक्ट आरोपच करतो. विधानसभेत बोललोय मी, तुम्ही ऐकला असेल तुम्ही. आणि आम्हाला नाही भीती कोणाची तरी म्हणजे कुठे ईडी IT CBI लफडे असतील. परमेश्वर कृपे करून लोकांच्या प्रेमाने आम्ही सगळं खाऊन पिऊन सुखी आहोत. 5 स्टार हॉटेलमध्ये राहत नाही, परंतु वी आर हॅपी विथ आवर लाईफ. आणि अशा प्रकारचं झुलून जर त्या ठिकाणी होणार असेल तर आम्ही नाही सहन करणार. सन्माननीय केकांजी, तुम्ही त्यानंतरच्या दिलेल्या असतील CC त्या सगळ्या रद्द करा. आणि मी प्रश्न असा, तुमची माझा परिचय गेल्या 4-5 वर्षात आहे. डिगीकरांची माझी 95 पासूनची दोस्ती आहे, पण मी त्यांना आजवर कधी छेडलेलं नाहीये. पण उद्याला आम्ही त्याने शिडकमध्ये द्यायला सुरुवात करू, MIDC द्यायला सुरुवात करू. ऐकला का? सुधाकरची जी व्यथा आहे ना, त्या व्यथेला आता ते आपले तुम्ही जरा बोलून घ्या कोणाला, सुधाकरला बोलून. पण आता शिक्षक जे आहेत, शिक्षकाच्या बाबतीत आता आयुक्त साहेबांचं मी मागच्या वेळेस धन्यवाद केलं, कारण त्यांनी आउट ऑफ वे जाऊन तासवारीवर का होईना आम्हाला फुलफिल केलं होतं. परंतु आता ज्या पद्धतीने शासनाच्या आदेशाने त्यांनी लगेच तात्काळ केलेलं, शिक्षकांना त्या अन्य कामं देऊन तसं शिक्षण अधिकारी आणि शिक्षक उपायुक्तांनी ते करायला पाहिजे होतं. 7 दिवसामध्ये संपर्क ते ठीक आहे, पण तुम्ही हे रद्द करा साहेब, आयुक्त साहेब. आपण जे प्राथमिक प्रशिक्षण आहे ना ते रद्द करा ना, त्यांना तिकडे द्या. काहीतरी प्रशिक्षण आहे या कालावधीत. साहेब एक दुसरं एक तुम्ही मगाशी हे केलं दादा, मला हे दाखवायचंच होतं, पण गवळीदेवाचं कामकाज चालू झालं नाही. पण एक गवळीदेवाचा काल परवापासून एक कंटेनर लागलाय, तिथं खूप चांगलं म्युरल आपण लावलंय आणि त्या म्युरलच्या समोर आणून ठेवलाय. काय मोठी जागा आहे तिथं. अरे म्हणते कुठं काढलं, आज सकाळी कुठं काढलं काल भरपूर एवढा भारी म्युरल येतो साईट ऑफिस. हा, पण म्युरलच्या त्या समोर काय बाजूला ठेव ना, काम सुरू करा. ते बाब अशी आहे की राज्य शासनाने एक महिन्यापूर्वी सर्क्युलर काढलं की शिक्षकांना शैक्षणिक बाबीच्या व्यतिरिक्त काम देऊ नये, आणि आता लगेच काम. आणि मग शासन का झोपलं होतं का गेल्या जरांगे हा पुरावर येणार आहे हे माहित नव्हतं कोणाला, सगळ्यांना माहित होतं. नाही ऐकून घ्या ना, दोन्ही बाजूला अनिल अंबानींनी त्यांचं ते फेल्युअर झालं, त्यांचं सगळी ती युनिट DEKC, आणि त्या ठिकाणी त्याची रया झाली. हॉस्पिटल चांगलं चालतं, हॉस्पिटल ते पण ते ट्रस्टच्या माध्यमातून चालते. एरवी त्याच्यात काय असा दम नाहीये, डॉक्टर चांगले. तर आता तिथे जरा बघा, मी सुद्धा काही पेशंट नाही भेटायला गेलो तर मला ते विचित्र वाटलं. अरे शेवटी माझं म्हणणं की ज्या शहरात आपण राहतो त्या शहराची एकूण नीटनेटकेपणा आपल्याला स्वतःलाच भावला पाहिजे ना, दुसऱ्याला काय सांगायचं.
कापा सांगून आहे आता आमचे ते थोडेसे जरा प्लॅनिंग जरा बिघडलेलं आहे, तो माणूस तिथे हजर नाही वगैरे, ही सबक लोक दे विल कॅरी देअर इम्प्रेशन इन देअर माइंड. करून घ्या. मी आज की ऐरोली गावले मैदानामध्ये पावसाचे पाणी साचून तो दिलेला आणि एक दुसरं गटाराचं आता जिथे आवश्यकता नव्हती सुतार सर्वांनी पण माहिती आहे, जोशीवाडीमध्ये जिथे आवश्यकता नव्हती तिथे नवीन गटार बांधले आणि जिथे आवश्यकता आहे तिथे गटार तुंबले. गटाराचे जेव्हा केव्हा जातो त्या मैदानामध्ये पाणीच असतं. आता माझ्या घरापासून 2-4 प्रस्ताव घेतले. नंतर एक पाठीमागे आपण 2098 एक स्टेज बांधलं होतं, त्याचा वापर होत नाही. आता गटर बांधायला प्रस्तावांना मागच्या खर्च केला, तुमच्या निधीतून आपण ते स्टेज बांधले. होत नाही आपल्याला, अशी परिस्थिती आहे गावदी मैदानातलं. गावदी मैदानामध्ये काय माहिती आपल्याकडं आपल्या निधीचं पण एक जिम आहे, समाज मंदिर आहे आणि सांस्कृतिक भवन आहे. एवढं मोठं मैदान, मला वाटतं नवीन मैदान एवढं मोठं मैदान आहे, तरी एवढं अजून जागा मोकळी आहे तिथं. परंतु सगळ्या वास्तूची अशी परिस्थिती आहे ना, तुम्ही बघायला गेला तर खरं बघवत नाही देणार. करूच देत ना, खूप जागा आहे. ऐकतो साहेब, म्हणजे ते साईडला टावर्स पण आहेत, त्याच्या खालची जागा ही केली ना मैदान साफ इसका फुल फॉर्म बता. गणेश हे बघा जरा मेक एंड ऑफ मीटिंग. मान्य आहे की आज थोडीशी आमच्या काही लोकांनी आपल्याला सागर नाही की ते आले त्यांचे विषय घ्या, जे नाहीत त्यांचे विषय घ्यायची गरजच नाही. आणि जे येतील ना त्यांचेच विषय तिथूनच येताना त्याला स्टिकर लावायचे आणि घेऊन यायचे. हे बघा प्रश्न असा आहे की आपल्या माध्यमातून नेतृत्वाखाली या महापालिकेचा कारभार चाललेला आहे. आम्ही आपले सपोर्टर आहोत. या शहरातल्या जनसामान्यांना इथे बिचारे कोण येते? 2% लोक सुद्धा येत नाही. 2% लोक सुद्धा येत नाही. ते नगरसेवकांवर अवलंबून आतून सर यांना नगरसेवक समजतात, यांच्या घरात जाऊन भांडतात का नाही भांडत? शुभागी तुमच्याकडे आता 4.5 वर्ष झाली म्हणजे ते नगरसेवक नाही, पण त्यांना म्हणतात येत नगरसेवक जाऊन भांडतात. आता मगाशी कोणीतरी बोललं की तो शरद पाटील गेला का तो दुसरा साहेब शिवर लाईन भरली तरी पहिला फोन आम्हालाच येतो. हे नाही आम्ही आपले आभारी आहोत. खरं म्हणजे आता मी आर्ग्युमेंट अशी करतो, मी मुद्दाम मला आपले चीफ सेक्रेटरी बोलले मी बाब तपास, तुम्ही त्याला परत फोन पण नाही केला. मी नाही फोन केला त्यांना, कारण तुम्ही ज्याला बोललात नंतर ते आता बाब अशी की महानगरपालिकेचं सभागृह व्हावे, सभागृह तुमच्या मालकीचं आहे, त्यामुळे तुम्ही यू आर ओनर ऑफ इट. आता इथे कशाला करता माझं नशाला का की मी तरी आम्ही लोकांना काय घेऊन फक्त प्रतिनिधीला बोलवा. माझी काही इच्छा झाली शेवटची मीटिंग होईल ना लोकसभेच्या अगोदरची 24ची, सभागृह तुमचाच आहे. आम्ही भरता खाली बसू, कोणी प्रेक्षकांमध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या HODला घेऊन वरती बसा, आम्ही खालून तुमच्याशी सुसंवाद करू. विचार करा या गोष्टीचा. धन्यवाद साहेब. एक रिक्वेस्ट आहे की शहरात आपण हे जे झेंडे लावलेत ना ते थोडेसे खाली पडून म्हणजे हे होण्यापेक्षा गेले जो 20 दिवस नोव्हेंबरचा जो इष्टांक आहे वाईटाच्या करता सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणून पर्यावरण विभाग, आयुक्त, MIDC वगैरे सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तुम्ही त्याच्यावर मार्ग काढा, त्यापेक्षा शेवटी आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरावं लागेल असं सांगितलं.
प्रभागातील देखील अनेक कामं खोळंबली आहेत, अनेक माजी नगरसेवकांनी समस्या मांडल्या. नाही, प्रभागातली कामं खोळंबली आहेत. माजी नगरसेवक नाराज आहेत. काही ठिकाणी चुकीची कामं होत आहेत. 40-40, 50-50 कोटीची कामं होतात आणि 4-5 लाखाची कामं होत नाहीत. हा अन्याय नजरेसमोर येतोय. त्यांना सांगायचं तेवढेच त्या भाषेत आम्ही सांगितलेलं आहे. याच्या पुढे सुधारणा नाही झाली तर आता पुढच्या साधारणपणे 20 ते 25 फेब्रुवारीच्या आतमध्ये पुन्हा बैठक होईल. त्यावेळेला आम्ही आज मांडलेले प्रश्न जे कोणाचे व्यक्तिगत प्रश्न नाहीत, वॉर्डमधलेच आहेत. गटराचे आहेत, रस्त्याचे आहेत, फुटपाथचे आहेत, कुठे विजेचा प्रश्न आहे, कुठे शाळेचा प्रश्न आहे, कुठे पाण्याचा प्रश्न आहे. या सर्व गोष्टी चर्चा झालेली आहे. त्याच्यातून सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वास वाटतो. वाशी येथे 50 बेडचं डायलिसिस सेंटर उभारावं अशी हो, कारण काय शहरामध्ये आता लोक तणावाखाली यायला लागलेले. ब्लड प्रेशर आणि डायबिटीस लोकांना वाढलेला आहे. एकूण लोकांची संख्या लक्षात घेता महानगरपालिकेच्या वाशीच्या रुग्णालयामध्ये असलेले डायलिसिस सेंटर हे अपुरं पडते आणि म्हणून 40 बेडचं नवीन डायलिसिस सेंटर वाशीमध्येच काढावं, सेंटर प्लेस आहे, अशा प्रकारे सूचना मी केली. झोपडपट्टी एरिया किंवा फेरीवाले यांचा आतंक वाढलेला आहे, सुळसुळाट वाढलेला आहे, लोकांना नाहक त्रास होतो. तृतीयपंथीयांची संख्या वाढलेली आहे. ती पण माणसंच आहेत. त्यांच्या एकूण सर्वेक्षण करून त्यांना उलट एखादी योजना निर्माण करून त्यांना रोजगार मिळेल अशा प्रकारची सूचना आम्ही केलेली आहे. त्याच्यावर आयुक्तांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण सर्वे करून त्यांना रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तृतीयपंथी रस्त्यावर नाही येणार त्याचा बंदोबस्त करू. फेरीवाले, सिग्नलला फेरीवाले येतात, भिकारी येतात. ती मुलं कुठली, त्या भिकाऱ्यांची समस्या काय, त्यांना सुद्धा त्याच्यातून काहीतरी रोजगार मिळण्याकरता आपण प्रयत्न करू. त्यांच्याकरता बेगर्स होम आहेत, त्या ठिकाणी तिची पाठवणूक करू. म्हणजे ती पण माणसं आहेत, ती का येतात त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. 1400 कोटी द्यावेच लागतील महापालिकेला. आपण जी मागणी केली होती ती कुठेतरी अमान्य झालेली आहे. नाही, त्यांना पैसे देणार नाही आम्ही. तसं का मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही यांना पत्रव्यवहार करणार आहे की ज्या आमच्या शहराचा बजेटच साधारणपणे 2800 कोटीचं आहे, त्याच्यातून तुम्ही जर 1400 कोटी रुपये जर रेल्वेला द्यायचं सांगणार असाल तर ते आमच्या शहराला, आणि ते आमच्या शहराला फक्त का, इतकं मोठं ठाणे महानगरपालिका आहे, कल्याण महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आहे, त्यांच्यावर हा बोज आणि आमच्यावर हा बोज आम्ही नाही सहन करणार. रस्त्यावर उतरू, रस्त्यावर उतरू या गोष्टी करता. ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी सुद्धा दिव्यांगांसाठी स्टॉल्स ठेवण्यात आलेले आहेत. नाही, काय झालं, काही ठिकाणी अनावश्यक स्टॉल आले, काही ठिकाणी गरजेचं तिथे नाही. तर खरोखरच एकूण अभ्यास करून याची जबाबदारी श्री राहुल गेटेंच्याकडे आहे, उपायुक्त. त्यांना आम्ही सांगितलेलं आणि ते सगळे आमच्या जे माजी नगरसेवक योग्य कार्यकर्त्यांशी बोलून त्याच्यातून मार्ग काढतील. मुख्यमंत्र्यांसोबत आपली बैठक झाली होती, त्याच्या आदेशानंतरही आज सर्रासपणे सीसी दिले जातात आणि आपण म्हणतात ते रद्द करणार. नाही, प्रश्न असा आहे की 1 जून 2023ला माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की सर्व्हिस रोडला जे भूखंड दिलेले आहेत ते भूखंड रद्द करा, किंबहुना ज्यांचं कारभार सुरू झालाय त्यांना पर्यायी जागा द्या. असं असताना आणि सिडकोनी जे भूखंड आपल्याला देऊ केलेले आहेत त्या भूखंडामध्ये आपण रिझर्वेशन टाकलेलं असताना आपल्याला न विश्वास घेता जे सिडकोनी भूखंड विकले तर त्या ठिकाणी सीसी देऊ नका अशा प्रकारचं मी पत्र दिलं होतं. आणि माननीय केकान जे आपले एडीटीपी आहे त्यांना सांगितले की तुम्ही त्या तारखेनंतर दिलेले सीसी आहेत ते रद्द करा, न पेशा तुमच्या ऑफिसमध्ये येऊन आम्हाला त्या ठिकाणी तांडव करावा लागेल. एकीकडे शिक्षकांची कमी आहे आणि दुसरीकडे शिक्षकांना सर्वेक्षणासाठी पाठवलं जाते. हा देखील आता बाब अशी आहे की खरं म्हणजे एक 15-20 दिवसापूर्वी राज्य शासनाने निर्णय घेतला होता की शिक्षकांना शिक्षक म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचंच काम राहील, इतर कामं त्यांना देऊ नयेत. आता अर्जन्सी आली म्हणून त्या ठिकाणी त्या लोकांनी शिक्षकांना अन्य कामं दिलेली आहेत. खरं म्हणजे या गोष्टीचं भान त्यांना अगोदर असायला पाहिजे होतं की ही प्रसंग येणार आहेत,
त्याच्या अगोदरच 1-2 महिन्यापासून जर त्याच्या प्रकारची भूमिका घेतली असती तर आजची अडचण आली नसती. आणि सुधाकर सोनवणेंनी आमची सांगितली गोष्ट, एखाद्या शाळेमध्ये 17 शिक्षक ठोक पगारावरचे आणि 17च्या 17 जर शिक्षक तुम्ही जर अन्य कामाला लावलं तर त्याच्यावर त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होणार. एकूण लोकांच्या मनामध्ये शासनाविषयी आणि प्रशासनाविषयी चांगली भूमिका राहणार नाही. आणि म्हणून विचारांनी निर्णय घ्यावा. मी माननीय सिडकोचे MD दूरध्वनीवरून बोललो. सिडकोची टीम, महापालिकेची टीम म्हणजे माननीय आयुक्त नार्वेकर साहेब, सिडकोचे MD अनिल डिगेकर साहेब आणि त्यांच्याबरोबर एकूण सगळ्यांच्याकडून माहिती घेऊन आपल्याला किती भूखंड आपल्याला पाहिजेच पाहिजे आहेत म्हणजे नागरिकांच्या करता, तेवढेच राहता दुसरे भूखंड जे आपण महासभेमध्ये आपण ठराव करून थांबवलेले आहेत ते रिलीज करून म्हणजे सिडकोचा पण कारभार सुरू होईल, आपली पण गरज भागेल. नाही, अन्य महापालिकात हो न हो, नवी मुंबई महापालिकेमध्ये नर्सरीज मध्ये मराठी सक्तीची, हिंदी सक्तीची, परंतु इतर जे संभाषण असेल ते इंग्रजीमध्ये असलं पाहिजे. ते नागरिक शास्त्राचं असो, आरोग्यशास्त्राचं असो किंवा भूगोलाचं असो. भविष्यकालामध्ये हे 2 सक्तीचे विषय सोडता अन्य विषय सगळे इंग्रजी माध्यमातून शिकवले जातील. 120 आपल्या बालवाड्यात, त्या बालवाड्यांमधून पहिली सुरुवात होईल.